नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपला डर्काइम सुरू होता आणि डर्काइममध्ये आपण त्याचं काय सोशल फॅक्ट काय असतं सुरू केलं होतं. सोशल फॅक्टचा पॉईंट बघितला होता. डर्काइमला काय म्हणतात? फादर ऑफ द मॉडर्न सोशोलॉजी. म्हणजे फादर ऑफ सोशोलॉजी कोणाला म्हटलं जातं? पहिले ऑगस्ट कॉम्पला. ओके. आणि डर्काइमनी काय केलं? त्याला एक सायंटिफिक अप्रोच दिला, सिस्टमॅटिक अप्रोच दिला, जो आधी अस्तित्वामध्ये तेवढा नव्हता, कारण हे नेसंट सायन्स आहे, आपण बघितलं होतं. आणि मग पॉझिटिव्हिजम म्हणा किंवा प्रकार्यवाद म्हणा, फंक्शनलिझम म्हणा, हे ॲक्च्युली तिथे येत गेले. आणि हा फंक्शनलिस्ट आहे. फंक्शनलिस्ट कसे विचार करतात आपण बघितलेलं आहे, की ते काय करतात की समाज कसा एकत्र राहतो, युनिटी राहते समाजामध्ये. काही तर गोष्टी असतील ना, असंच तर राहू शकत नाही. ओके. काहीतरी गोष्टी असतील तर ते अभ्यास करण्याचा ते प्रयत्न करतात ॲक्च्युली. ओके. हर्बर्ट स्पेन्सरचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं? हर्बर्ट स्पेन्सर क्लास असू शकतो नसू शकतो, पण अभ्यास नेहमीच असतो. हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला, आहे की नाही? हर्बर्ट स्पेन्सर नाव घेतलं आहे का मी कधी? कशासाठी? मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, माहिती आहे का? UPSC मध्ये होतं काय की बघा की पोरं कॉलेजमध्ये असतात. एक जस्ट आपण म्हणजे एक 5 मिनिट असं बोलू की अप्रोचमध्ये काय फरक पडतो. कॉलेजमध्ये असतात 3 वर्ष कॉलेज, आणि आपल्या इकडे कॉलेज वगैरे कसे आहेत माहिती आहे का? मज्जानू लाईफ असते की नाही? आणि किती मार्क्स घ्यायचे असतात? 35-40. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण एखाद दिवस कमी जरी पडले एखाद्या विषयामध्ये तर ग्रेस तरी मिळूनच जाते. ठीक आहे. तो बरोबर इथे चालत असेल का? नाही. ओके. आता होतं काय की हे 3-4 वर्ष, 11वी-12वी पण तशीच केली आपण. थोडं 11वी-12वीला पोरं मेहनत करतात, हे बघितलं आहे मी. असं नाही म्हटलं नाही पाहिजे की नाहीच केली म्हणून, पण मोस्टली मग जे कॉलेजेस आहे, इंजिनिअरिंग कॉलेज पण आता मज्जानू लाईफ झाली आहे. आता पहिल्यासारखं नाही राहिलं. मला वाटतं पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आता ऑब्जेक्टिव्ह पण असतात क्वेश्चन. आम्ही कधीच ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बघितला नाही आमच्या लाईफमध्ये इंजिनिअरिंगच्या वेळेस. ओके. पण ते ऑब्जेक्टिव्ह झालं म्हणजे पास होण्याची शक्यता खूप आहे. मग असं, आणि कसं आहे की तुम्ही समजा आदल्या रात्री जरी वाचलं, इंजिनिअरिंगमध्ये होतं असं, 2-3 दिवस जरी वाचलं, थोडंसं चांगला अप्रोच आहे, तुमच्याकडे डोकं आहे, तर तुम्ही पास करू शकता. तर काही तर पोरं म्हणतात की आम्ही म्हणजे एखाद्या स्ट्रीमला काही म्हणू नये, पण ॲक्च्युली की आमचं जे होते स्ट्रीम, आम्ही काही लिहून येतो सर. जे माहीत आहे ते लिहून येतो. एकदा तुम्ही पेजेस ते पूर्ण भरले, 40 पेजेस, तुमची पास होण्याची शक्यता खूप असते सर. छान. तो स्टुडंट काय म्हणतो माहिती आहे का? मला काय करायचं आहे? मला करायचं UPSC. कसं? 40 पेजेस तर लिहायचे असतात ना, इथे 50 असतात, 10 जास्त लिहायचे आहे ना. पण असं होत नाही. त्यामुळे तो जो अप्रोच आहे मज्जानू लाईफचा, तो तुम्हाला सोडून द्यावा लागेल. एकदा तो पॉईंट बघा. सिलेबस किती मोठा आहे. तुम्ही जे शिकत आहात ना, UPSCचा जो सिलेबस आहे ना, म्हणजे तुम्ही 3 ते 4 वर्षाचा सिलेबस काउंट करू शकता 11वी-12वी पर्यंतचा. म्हणजे मी म्हणेल 9वी ते 12वीचा सिलेबस तुम्ही काउंट करू शकता. आणि BAचा होल सिलेबस ऑप्शनलचा काउंट करू शकता तुम्ही. एवढा अभ्यास तुमच्या डोक्यात तर आहेच, तेवढंच करंट अफेअर तुमच्या डोक्यात आहे, तेव्हा माणूस जाऊन मेन्सला अपिअर होऊ शकतो. बरोबर आहे? किती मोठा सिलेबस आहे. म्हणजे अप्रोच वेगळा असला पाहिजे की नाही? असलाच पाहिजे. तर तो अप्रोच चालणार नाही. भलेही तुमची एक्झाम 25ला असेल, आपण समजा आज कन्सिडर करू, तरी पण, कारण आता झालं तर आताच झालं, उद्या काहीच नसतं होत जगामध्ये. आमचे रिझल्ट काय नाही आहेत. आम्ही 4-4 दिवस मज्जा करत असतो पुण्याला जाऊन. बघितलं ना किती एन्जॉय करतात लोक. वाटत होतं की त्या मुलांकडे डान्स करताना की यांची एक्झाम आहे, की पुण्याला कशासाठी आले? अभ्यासाला आले असतील, घरी सांगून डान्स करायला आले होते का? पण केलं त्यांनी ॲक्च्युली ते. ठीक आहे, ते पर्सनल लाईफ असते, पण मग दोष नाही द्यायचा की मला यांनी हेल्प नाही केली, माझं असं झालं, माझं तसं झालं म्हणून. ओके. हे जमत नाही. मला तुम्हाला सांगा की दिल्लीला जे स्टील स्टुडंट ते नाचले का असे 10 दिवस? नाचले असतील? नाही. आणि गणपतीचे 10 दिवस असतात, बरोबर आहे, पण 12 दिवस होतात की नाही आपल्या इकडे. आणि 13वा दिवस पण माणूस माहिती आहे का त्याच धुंदीत असतो. धुंदीत असतो की नाही माणूस? म्हणजे आता त्याच्यावर आपण वेगळी चर्चा. आजचा विषय पण आपला आज कुठला आहे? शेवटी धर्मच आहे. त्यामुळे थोडंसं त्याचं काही पॉझिटिव्ह पण बाजू असते, पण निगेटिव्ह पण बाजू असते. आणि सोशलॉजी असं अभ्यास करतं. आपल्या इकडे कसं आहे माहिती आहे का की धर्म लक्षात घ्या. ओके. मुद्दा समजला. अप्रोच कसा चेंज करायचा आहे आपल्याला? खूप सिन्सिअर पाहिजे. अरे पहिल्या 1000 माणसात जागा बनवायची आहे. 1000. त्यातल्या त्यात तुमचं जर 800 रँक आली, तुम्ही IRS झाले तर तुम्हाला दुःख असेल, यार IAS का नाही झालो. म्हणजे पहिल्या 300 मध्ये. मग तसा अभ्यास पाहिजे. किंवा आपण आता MPSC पण आपले स्टुडंट करत आहेत, जे ऑनलाईन बॅचमधले बरेच स्टुडंट ॲक्च्युली MPSC वालेच आहेत.
तर त्यांना पण मला सांगणार की उद्या पण जागा निघणार आहे एक 300-400, तर त्याच्याच जागा बनवायची आपल्याला. तर एकदमच सिन्सिअर पाहिजे. ठीक आहे, लक्षात ठेवा. तो मज्जानुलाईकवाली गोष्ट नसतेच. मज्जा करायची आहे तर मग तशी पोस्ट पण तुम्हाला तशीच मिळेल, मज्जेवाली, क्लर्कवाली. ठीक आहे. विषय काय आजचा? धर्म. तर धर्माबद्दल तुम्हाला सांगतो मी की सोशियोलॉजी काय म्हणतो ॲक्च्युली, आपला विचार काय असतो लक्षात घ्या, की आपण ज्या कॉमन सेन्स अप्रोचमध्ये राहतो, लाईफमध्ये राहतो, सोसायटीमध्ये राहतो, त्याच्यानुसार माहीत आहे का, पहिले देवच आलेला आहे. कोण आलं? पहिले देव आला आणि त्याची वर्शिप सुरू झाली, म्हणजे नंतर आपण आलो. ओके. समजा तुम्ही बायबल घेतलं, बायबलचं एक्झाम्पल घेतलं, तर बायबलमध्ये काय होतं की देव येतो, म्हणजे तो आता ते कसं येतो ते वेगळी गोष्ट झाली. देव येतो, देव काय म्हणतो माहिती आहे का, लेट देअर बी अ लाईट. पहिलं वाक्य बायबलचं हेच आहे, लेट देअर बी अ लाईट. कारण काहीच नसेल तर बोलन कोणासोबत ना, म्हणून पहिले प्रकाश आला, मग प्रकाश आल्यामुळे दिवस रात्र निर्माण झाली. आणि असं 6व्या दिवशी जवळपास फ्रायडेला दॅट इज देवाने काय केलं तर पृथ्वी निर्माण केली, माणसाला निर्माण केलं. त्याला क्रिएशनिझम असं म्हणतात. हे थेअरी ऐकली आहे कधी तुम्ही? क्रिएशनिझम म्हणजे देवाने आपल्याला निर्माण केलेलं आहे. आणि हे क्रिएशनिझम थेअरी कशाच्या विरुद्ध वापरण्यात येते माहिती आहे का? डार्विनच्या विरुद्ध वापरण्यात येते. एक थेअरी कुठली आहे आपल्या इकडे? डार्विनिझम. सांगितलं आहे आपण, याच्यावर चर्चा केली होती. डार्विनवाद आणि ओके निर्माण वाद आणि एक आहे तुमचा डार्विनवाद. तर हे आता मग एक दोन ॲक्च्युली थेअरीज आपल्या समोर असतात. डार्विनच्या थेअरीला विरोध होतोच, पण डार्विनची थेअरी जास्त प्रसिद्ध का झाली माहिती आहे का त्या काळामध्ये? आणि कुठली कंट्री असेल ही? दॅट इज ब्रिटन. ओके. का प्रसिद्ध झालं माहिती आहे का? अपार्ट फ्रॉम इट इज सायंटिफिक, पण मी तुम्हाला पुन्हा सांगतो की इट वॉज नॉट इम्पॅकेबल, म्हणजे फायनल असं काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. पण त्यावेळेसचे जे लोक होते ब्रिटनमधले, त्यांना ते जास्त ॲक्च्युली काय होतं, सुटेबल होतं, म्हणून त्यांनी डार्विनला सपोर्ट केला. मार्क्स शेवटी काय सांगतो की लोकांना सुटेबल असल्या गोष्टी पाहिजे, आणि हे सगळे जे लोक होते सुटेबल म्हणजे त्यांच्या रिचनेससाठी सुटेबल असलेले लोक होते ते. म्हणजे मी श्रीमंत आहे म्हणजे मी जास्त सुटेबल आहे. सर्वायवल फॉर फिटेस्ट. कोणी आयडिया दिली होती सर्वायवल ऑफ फिटेस्टची? दॅट इज हर्बर्ट स्पेन्सर, सोशियोलॉजिस्टने दिलेली आहे. झाला आहे पॉईंट आपल्या क्लासमध्ये, आजची गोष्ट नाही आहे ही. आणि आपण कोणाच्या नावाने आता ऐकतो तो सर्वायवल ऑफ फिटेस्ट? डार्विनच्या नावाने. पण सर्वायवल ऑफ फिटेस्ट म्हटलं तर त्यावेळेस फिट कोण असेल तर श्रीमंत लोक असतील. मग श्रीमंत लोकांनी म्हटलं की हो आम्ही श्रीमंत आहेत. डार्विननी ही थेअरी श्रीमंत लोकांसाठी नव्हती दिली, लक्षात घ्या. त्यांनी एक सायंटिफिक थेअरी दिली होती, तो त्याच्या जागेवर त्या काळात बरोबर होता. ठीक आहे. पण आताच्या काही थेअरीज आणि शोध असे आहेत डार्विनच्या पण ते पुढे जातात. पण याचा अर्थ असा होत नाही की डार्विन पूर्ण चुकीचा असेल. पण गरजेचं काय आहे की डार्विनने त्याची सुरुवात केली. पहिले काय होतं लक्षात घ्या, काय होतं? क्रिएशनिझम, की आपल्याला बनवण्यात आलेलं आहे. गॉड नंतर बायबल काय म्हणतं? गॉड मेड मॅन इन हिज सेल्फ इमेज. देव जसा दिसतो तसंच देवानी तुम्हाला बनवलं. म्हणून कोणाला जर विचारलं की देव कसा दिसतो रे? देव आपल्यासारखा दिसतो. 2 डोळे आहेत त्याला, एक नाक आहे, तेच जवळपास जे आपल्याला आहे. ओके. येस. काही धर्मग्रंथ काय म्हणतात माहिती आहे का आपण? की गॉड दिसतच नसतो, म्हणजे गॉडचा फॉर्मच नाही आहे ॲक्च्युली, तो आपल्यासारखा नसतो, फॉर्म नाही आहे ॲक्च्युली. फॉर्मलेस गॉड फॉलो करतात. ते इंडियामध्ये पण अशी रिलिजन आहे, आणि पर्टिक्युलरली जर तुम्ही इस्लाम म्हटलं त्याचं एक्झाम्पल येतं. ठीक आहे. ओके. तर क्रिएशनिझमच्या विरुद्ध जाऊन पहिल्यांदा कुठली तरी सायंटिफिक आयडिया देणं हे डार्विनची ॲक्च्युली काय इथे ओके कॉन्ट्रीब्युशन आहे. फक्त इव्होल्युशन जाऊ द्या. सर्वायवल ऑफ फिटेस्ट म्हटलं मी, ही पण आयडिया कोणाची आपण घेतली होती? हर्बर्ट स्पेन्सरची. पहिले डार्विनची थेअरी आली, डार्विनची थेअरी पटली स्पेन्सरला, आणि त्याच्यावर त्यांनी रायटिंग केलं, तर सर्वायवल ऑफ फिटेस्टची आयडिया आली. ओके. आणि नंतर सर्वायवल ऑफ फिटेस्ट हा वर्ड कोणी वापरला? पुन्हा डार्विननी वापरला. हे लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. प्लस तुम्ही कधी स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स असं वाचलं आहे का इन टर्म्स ऑफ डार्विन? हो ना. इंटरेस्टिंगली स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स हा पण वर्ड आहे ना, हा डार्विनने नाही दिलेला आहे. हा माल्थस नावाच्या एका इकॉनॉमिस्टने दिला होता. ओके. मुद्दा समजत आहे तुम्हाला? असं डीपमध्ये गेल्यावर नवीन गोष्टी माहीत पडतात आपल्याला. माल्थस नावाच्या, आणि माल्थसच्या काही थेअरीज आहे आपल्याकडे, जसं माल्थस ट्रॅप वगैरे आहे, आपण आज त्याच्यावर जात नाही आहोत. म्हणजे आणि मग ती म्हणजे डार्विनच्या थेअरीला सुटेबल आयडिया कॉइन कोणी केली? माल्थसनी. सर्वायवल फॉर एक्झिस्टन्स.
पुन्हा डार्विनने ती थेअरी स्वतःकडे घेतली, म्हणजे तो शब्द स्वतःकडे घेतला, डार्विनवाद. मुद्दा समजत आहे? आणि लोकांनी जस्टिफाय करण्यासाठी मग सोशल डार्विनिझम आणला. आपण मग त्याच्याबद्दल हर्बर्ट स्पेन्सरला वाचतो. ठीक आहे, मुद्दा समजला हे दोन. तर याच्यातून अजून काय समजून घ्यायचं आहे की सोसायटीचं कसं ॲनालिसिस करतं सोशिओलॉजी. लक्षात घ्या, सोशिओलॉजी नाही, धर्म. तर सोसायटीचं धार्मिक ॲनालिसिस करत असतो आपण. धार्मिक ॲनालिसिस कशाचं? समाजाचं. असं असतं. म्हणजे पहिले धर्म आला, देव आला, आणि मग आपण आलो. ठीक आहे, मुद्दा समजला. पण सोशिओलॉजी असा अभ्यास करत नाही. सोशिओलॉजीचं काय म्हणणं आहे, आपण धर्माचा समाजशास्त्रीय अभ्यास करायचा आहे. काय करायचा आहे? समाजशास्त्रीय अभ्यास करायचा आहे. कशाचा? धर्माचा. नॉट रिलिजियस स्टडी ऑफ द सोसायटी बट सोशिओलॉजिकल स्टडी ऑफ द रिलिजन. समजलं कसं म्हटलं मी? म्हणजे याच्यानुसार काय होतं, आता मुद्दा दोन झाले ना गोष्टी. ओके, याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. याच्यानुसार काय होतं, पहिले धर्मच महत्वाचा सगळं. कारण आता देव आला म्हणजे ॲक्च्युली काय केलं, देवाने सगळं निर्माण केलं ना. म्हणजे पहिले धर्म आहे, मग समाज त्याच्यानुसार असेल. इथे काय आहे की समाजशास्त्रीय सोशिओलॉजिकल ॲनालिसिस ऑफ रिलिजन. म्हणजे समाजशास्त्रीय हे काय असलं पाहिजे, ॲनालिसिस असलं पाहिजे धर्माचं. याच्यानुसार काय असतं की धर्म एक संस्था आहे. जशी कुटुंब संस्था आहे, जसं आर्थिक व्यवस्था आहे, जसं एखादी एज्युकेशन सिस्टम आहे, तसं एक सिस्टम धर्माचा आहे. एक वन ऑफ द इन्स्टिट्यूशन आहे. हे काय मेन इन्स्टिट्यूशन नाही ॲक्च्युली. आणि आपल्यासाठी आपण हे निर्माण केलेलं आहे. आपण निर्माण केलेलं आहे. कोणी निर्माण केलं आहे? माणसाने निर्माण केलं. इवन आपल्या इकडे कोण होतं? फेरोबॅक. लक्षात आलं? फेरोबॅकने काय सांगितलं होतं की गॉडला ॲक्च्युली आपण निर्माण केलं. आणि ओव्हरऑल मार्क्सिस्ट फिलॉसॉफी हेच सांगते मग आपल्याला की देवाला कोणी बनवलं तर आपणच बनवलेलं आहे. शेवटी धर्म पण मग आपल्यासाठी आपणच बनवला. ठीक आहे, तर त्याचा अभ्यास करण्यासाठी थेअरीज यायला लागल्या. मग त्या अँथ्रोपोलॉजीमध्ये पण आल्या आणि त्याच्यानंतर सोशिओलॉजीमध्ये पण आल्या. तर ते आपल्याला बघायचं आहे. आपण एक गोष्ट बघितली का आतापर्यंत की डर्कहाइमच्या अभ्यासामध्ये कुठले कुठले पॉईंट घेतले होते आपण? डिव्हिजन ऑफ लेबर घेतलं का? हो. त्याच्यानंतर आणखीन सोशल फॅक्टचा पहिला पॉईंट होता आणि सुसाईडचा पहिला पॉईंट होता. बरोबर आहे ना? त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग त्याचं वर्क कसं आहे बघा. डिव्हिजन ऑफ लेबर याच्या आधी कुठे अभ्यास करत होतो सर आपण? सर इकॉनॉमिक्समध्ये करत होतो. पण तो काय करतो, इकॉनॉमिक्सचं जे ॲनालिसिस आहे ते रिजेक्ट करतो. कम्प्लिटली नाही, पण ते इकॉनॉमिक्सचं ॲनालिसिस आहे बाबा. आणि याला सोशिओलॉजिकल ॲनालिसिस देतो. म्हणतो की सोसायटी मेंटेन राहण्यासाठी डिव्हिजन ऑफ लेबर किती इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे? तर इकॉनॉमिक्सला पेक्षा दुसरं ॲनालिसिस त्यांनी प्रोव्हाइड केलं. सुसाईडचा अभ्यास कुठे होतो? सायकोलॉजीमध्ये. म्हणून तो काय करतो की सायकोलॉजीचं ॲनालिसिस कम्प्लीट नाही असं सांगतो. आणि सुसाईडच्या मागे काय कारणं असतात तर समाजशास्त्रीय कारणे असतात असं तो सांगतो. आता पण इथे पण काय होणार आहे धर्माच्या बाबतीमध्ये? धर्माच्या पण बाबतीमध्ये असं होईल की जे पण तुम्ही ॲनालिसिस दिलेलं आहे आधीचं ते मी पूर्ण नकारतो असं डर्कहाइम म्हणताय. इवन तुमचं अँथ्रोपोलॉजीचं पण असेल आणि सोशिओलॉजीच्या जुन्या पण थेअरी असतील किंवा मग तुमचं रिलिजियस ॲनालिसिस ऑफ सोसायटी असेल ते पण मी नकारतो. आणि मी नवीन प्रकारचं ॲनालिसिस तुम्हाला देईल असं तो सांगत आहे इथे. तर ते आपल्याला ॲनालिसिस बघायचं आहे. ठीक आहे, ओके, हे क्लिअर आहे. क्रिएशनिझम म्हणजे देवाने जसं धर्मग्रंथात सांगितलं आपल्याला निर्माण केलं. डार्विनिझम म्हणणं आहे की नाही, आपण इव्हॉल्व्ह झालो. आणि त्याच्यामध्ये लक्षात घ्या की ग्रॅज्युअल इव्हॉल्युशन ही कॉन्सेप्ट बाबा त्यांनी सांगितली की हळूहळू आपण डेव्हलप होतो म्हणून. पण रॅपिड पण होऊ शकतं असं लोकांनी शोध लावलेले आहेत. आणि मेन बघा की मी पण जे सांगत आहे ते फायनल नाही, याच्या पुढे पण शोध लागतील. आणि आता सायन्स एवढं समोर गेलेलं आहे की तर माहीत आहे ना की आता तुम्ही कधी न्यूजपेपर वाचता का? आता त्यांनी जीन एडिटिंग नावाचा कॉन्सेप्ट आणलेला आहे. म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचे ट्रेट्स ते तुम्हाला देऊ शकतात. आणि जीन एडिटिंग आलं, ओके, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जीन एडिटिंग घेत आहेत आता. म्हणजे आता चायनाच्या लोकांनी वेगळं जीन एडिटिंग आणलं आहे, जपानच्या लोकांनी वेगळं आणलेलं आहे. तुम्ही काहीही करू शकता आणि काही अभ्यास करू शकता आपला ॲक्च्युली माणसाचा. नवीन प्रकारचा माणूस पण तुम्ही निर्माण करू शकता. पहिले याची बाबा म्हणजे लोकांचं अशी भीती आहे काही लोकांना की सुपर सोल्जर बनवतील. जे ते कॉमिक्स बुक्समध्ये जे वाचत होते तुम्ही त्याची तयारी झालेली बाबा आता. असं तर नाही माणूस उडणार नाही हे लक्षात घ्या. पण बाबू 100 वर्षाचा माणूस जगू शकेल. त्याच्यानंतर चांगली फिजिकल स्ट्रेंथ असेल त्याच्यामध्ये. म्हणजे 2 मजल्याहून उडी मारली तर 4 नाही, हातपाय तुटेल एवढं नाही, पण 2 मजल्याहून उडी मारू शकेल तो. आणि 10-15 माणसाला मारू शकतो तो. किंवा स्किन खूप जास्त स्ट्रॉंग असेल.
छोटे मोठे गोळी जर लागली तर त्याला तो अवॉइड करू शकतो. मग बॉम्ब नाही, मूवी नाही चालू आहे, याला सुपर सोल्जर म्हणे. सुपर सोल्जर म्हणजे एकदम कॅप्टन अमेरिका नाही. एवढी प्रगती झाली आहे. तर आपल्याबद्दल जे काय आहे म्हणजे इव्हॉल्युशन आपण म्हणू, तर त्याच्यामध्ये रॅपिड पण झालं असं काही लोकांचं म्हणणं आहे. ते मास एक्सटिंक्शनच्या वेळेस झालं. किती मास एक्सटिंक्शन झालेलं आहे आधी? 5, बरोबर आहे ना? म्हणजे सायन्स किंवा काही गोष्टी मी पण विसरतो. 6वं चालू आहे असं म्हणतात ॲक्च्युली. तर मग या मास एक्सटेन्शनच्या पिरियडमध्ये रॅपिड पण इव्हॉल्युशन होऊ शकतं असं, पण असं आहे. ओके, पण असं डार्विनच्या वेळेस नव्हतं सांगितलं, त्यांनी खूप स्लो सांगितलं होतं. ठीक आहे, ओके ग्रेट. हा पॉईंट आपल्याकडे आला. ठीक आहे, हे कामी पडतं बरं. आणि लक्षात घ्या, अरे अशा गोष्टी कधी कधी तुम्ही एस्सेमध्ये लिहू शकता. एस्से बघितले आहे? सोशिओलॉजीचे एस्से आहे, प्युअर सोशिओलॉजीचे आणि फिलॉसॉफी. मी तर म्हणतो 2च विषयाचे एस्से आहेत, फिलॉसॉफी आणि सोशिओलॉजी. बाकी कुठलाच एस्से नाही आहे त्याच्यामध्ये. अजून काय पाहिजे ना? मी आधी पण सांगितलं होतं तुम्हाला, सोशिओलॉजी जाऊ नाही शकत. ठीक आहे, मुद्दा समजला आपल्याला. आपण काय समजून घेतलं आतापर्यंत? ओके, आता आपल्याला काय समजून घ्यायचं सगळ्यात पहिले, की याच्या आधी ज्या थेअरीज होत्या फंक्शनलिझमच्या आधी किंवा डर्काईमच्या आधी, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके, आता बघा, हां, ॲनिमिझम, याला मराठी वर्ड आहे आत्मावाद. काय असते आत्मा? व्हॉट इज सोल, व्हॉट इज स्पिरिट? काय बघत आहोत आपण? लक्षात घ्या, आपण डर्काईमची थेअरी नाही बघत आहोत. डर्काईमच्या आधी ज्या थेअरी होत्या, कशाच्या? धर्माच्या उगमाच्या. ओके, काय म्हटलं मी तुम्हाला? याला प्रिमिटिव्ह रिलिजन पण म्हणतात, प्लस धर्मविषयक सिद्धांत पण आपण याला म्हणू शकतो. सिद्धांत कुठले होते ते आपल्याला पहिले बघायचं, मग त्याच्यावर काय मांडतो डर्काईम ते आपल्याला बघायचं आहे. ओके, याने आपल्याला धर्माचा उगम कसा झाला हे समजून घ्यायचं आहे. आत्मा काय असते? जनरल आयडिया काय आहे? काही त्याच्यात काही सोशिओलॉजी नाही आहे की सरांना काहीतरी वेगळं माहीत आहे म्हणून नाही. तुम्हाला जे माहिती आहे तेच मला माहीत आहे. पण आता मीच बोलेल तर कसं होईल ना, तुम्ही पण बोलाल ना एका शब्द. आत्मा म्हणजे काय? आत्मावाद नाही विचारला, आत्मा म्हणजे काय? म्हणजे जनरल कॉमन सेन्समध्ये लोक बोलतात सहसा. सोल कसं असतं? शरीर आहे, ओके. पण समजा आता माणूस मेला बाबा, काय बदल झाला याच्यामध्ये? हां, तर काय बदल झाला नाही याचा हा मेला जो आहे ॲक्च्युली माणूस, ओके, डेड बॉडी आहे, याला फक्त कोण सोडून गेला? याचा आत्मा सोडून गेलेला आहे. ओके, काहीतरी आता ते डिफाईन करणं खूप कठीण आहे, पण फरक आहे असं बाबा, असं त्यांनी म्हटलं. तर प्रिमिटिव्ह रिलिजन म्हणजे जेव्हा लोक कसे होते, म्हणजे इव्हॉल्व झाले होते जस्ट, ओके, आणि असं आपण माणूस म्हणून राहायला लागलो, तेच नोमॅडिक हंटर लोक होते. ओके, तर आता या लोकांमध्ये काय होतं की थोडंसं त्यांची आता जे पण काही इंटलेक्च्युअल पातळी होती त्याच्यावर ते विचार करायचे काही गोष्टींवर. ओके, काही गोष्टींवर ते विचार करायचे. कसं विचार करायचे सर? आता काय होणार हे लक्षात घ्या, की तुम्ही ओके डेड बॉडी पाहिली, समजून घ्या, डेड बॉडी पाहिली. त्यांनी म्हटलं यार हा डेड बॉडी प्रकार काय? जेव्हा माणूस मरत असेल त्यांना समजत असेल का? हां, म्हणजे कधी कधी तर वाटत असेल झोपूनच आहे बाबा, आहे की नाही? वाटत असेल की नाही? झोपला आहे बाबा, उठेल सकाळी, नाही उद्या उठेल. मग 3-4 दिवसानंतर समजत असेल नाही रे बाबा हा उठत नाही ॲक्च्युली. मग आता एक तुम्ही आणखीन गोष्ट बघितली का? इंटरेस्टिंग आहे, अँथ्रोपॉलॉजिकल आहे थोडंसं, म्हणजे फक्त आपण त्याला इंटरप्रिट केलेलं आहे. डेड बॉडीवर फुलं ठेवतात, हे बघितलं तुम्ही? हां, कशासाठी? स्मेल. आता नाही ठेवत लोक स्मेलसाठी, त्या काळामध्ये ठेवत होते फुलं. कारण डेड बॉडी आहे. पहिली गोष्ट समजलंच नाही, काही वर्षापर्यंत आपल्याला समजतच नव्हतं की माणूस डेड आहे की काय झालं म्हणून. ॲक्च्युली ॲनिमलने खाल्लं समजून गेलो बाबा मला, पण असा कुठल्या तरी दुसऱ्या कारणाने समजा तो गेला तर समजतच नव्हतं. ओके, अशा वेळेस मग जे काय असेल स्मेल येत असेल तर त्याच्यासाठी ते फुलं ठेवायचे. आज फुलं ठेवण्याचं काहीच कारण नाही आपल्याकडे, पण अँथ्रोपॉलॉजिकली 99% जे लाईफ स्पॅन आहे ह्युमन बिईंगचा त्याच्यामध्ये आपण तसं केलेलं आहे. आणि ते मोस्टली फुलं कसे असतील? मग स्मेल देणारे असतील, ऑर्डरवाले, चांगलेवाले. आपण न देणारे पण ठेवतो आता, कारण कुठलं तरी त्या भागामध्ये, म्हणजे इथून 400 किलोमीटर भागावर लोक ठेवत होते बाबा, आपण पण ठेवायला पाहिजे. मग जे भेटलं ते ठेवलं आपण ॲक्च्युली. समजलं मुद्दा? असं होतं. ठीक आहे, ओके. तर डेड बॉडी आहे, समजलंच नाही, पण थोडा सेन्स लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी काय म्हटलं की नाही, काहीतरी आहे जे ह्या शरीराला सोडून निघून गेला आता ॲक्च्युली. ठीक आहे, आणखीन तुम्ही बघा ना, समजा आता एक खूप प्रिय व्यक्ती आहे, म्हणजे एक बघा आता काय एक्झाम्पल ना देण्यालायक नसतात, पण आपला विषयच असा आहे की द्यावं लागतं. त्या काळात पण या काळात पण अप्लिकेबल आहे. कोणी प्रिय व्यक्ती गेला असेल, भास नसेल होत माणसाला, हां इथेच कुठेतरी आहे म्हणून, होत नसेल, मग याला म्हणतात विजन्स. विजन्स. इवन तुम्ही म्हणजे काय म्हणते त्याला,
असा भास होणे याला विजन्स म्हणतात. तर भास झाल्यावर पण त्यांना अशी तो व्यक्ती दिसून येत असेल. मग मला व्यक्ती तर गेली, त्याची डेड बॉडी होती, आम्ही तिथे ठेवली, त्याच्यावर दगड ठेवले काही दिवस, त्याच्यानंतर 100-1 वर्षांनी आम्ही काय ठरवलं की याला पाण्यात टाकून द्यायचं. बरोबर आहे, पाणी जसं बाजूला तर पाण्यात टाकायचं, नाही तर जमिनीत पुरून टाकायचं. बरोबर आहे. मग पुन्हा जाऊन बघितलं, पहिलं मला दिसलं ॲक्च्युली माणूस गेला, ओके गेला, मग त्याची डेड बॉडी पडून होती, तिथे जाऊन बघितलं हालत नाही, हा जिवंत नाही आहे बाबा, खरंच गेला या. ठीक आहे. नंतर काय केलं, त्याला पुरून टाकलं, पण तरी मला तो दिसला ॲक्च्युली. ठीक आहे. मग मी पुन्हा काय केलं, जाऊन तो पुरलाय तिथे बघितलं, नाही डेड बॉडी तिथेच आहे, म्हणजे तो खरंच मेला आहे. ठीक आहे, ओके. तर याने म्हटलं नाही, मला काय दिसलं, मग जे निघून जातं ना बॉडीमधून ते दिसत असेल, त्याला मी काय म्हणेल आता, मी त्याला स्पिरिट म्हणेल, आत्मा म्हणेल, सोल म्हणेल. अशा प्रकारे त्यांनी कशाचा शोध लावला, आत्म्याचा शोध लावला. इवन हे तर आपण म्हणजे जागे आहोत ना, पण ड्रीम मध्ये पण तुम्हाला दिसू शकतं. ओके. तुम्ही एवढे वर्ष 15-20 वर्ष कोणाला बघितलं असेल आणि एकदम तो व्यक्ती गेला, मला खूप जास्त वाईट वाटत आहे, तर अशा वेळेस झोपल्यावर तुम्हाला ते ड्रीम जर आलं तर तुम्हाला व्यक्ती दिसू शकतात. इवन जिवंत पण लोक दिसू शकतात. ओके. पण त्याचं काय म्हणणं होतं की मेल्यानंतर आत्मा हा कम्प्लिटली निघून जातो, परमनंटली निघून जातो. पण ड्रीम स्टेटमध्ये काय होतं, आत्मा हा टेम्पररी निघून जातो आणि परत पण येऊ शकतो, कारण जिवंत पण माणूस दिसत आहे ना मला. मुद्दा समजत आहे. तर या गोष्टींना म्हणजे डेथ, विजन्स आणि ड्रीमचं त्यांनी एक इंटेलेक्च्युअली अनालिसिस केलं, जे पण त्याच्याकडे होतं, आणि त्यांनी कशाचा शोध लावला, आत्म्याचा शोध लावला. मग तो नंतर पुढे चालून काय झालं असेल, चांगला आत्मा आणि वाईट आत्मा हे पण आपण बनवून टाकले. पण एकतर मग जो आत्मा आहे चांगला असेल, पण आत्माचा आहे ना, याला पण भूक लागू शकते ना, आहे की नाही, मग त्याला थोडंसं खुश करून टाका तुम्ही, काहीतरी फ्रूट ठेवून द्या. बरोबर आहे. वाईट आत्मा असेल तर त्याला पळवण्यासाठी काहीतरी गोष्टी करा. आता माणूस आणि ॲनिमल हे सगळे लोक फायरला घाबरतात, तर कदाचित तो पण घाबरत असेल, म्हणून फायरनी त्याला दूर ठेवा. हे प्रकार सुरू झाले. आणि हे जे सगळे प्रकार आहे, मग कधी फळ ठेवणे, मग कधी फायर्स ॲक्च्युली हे करणे, ओके, याच्यातूनच कशाचं म्हणजे, आणि ते कशासाठी, आत्म्यासाठी. याच्यातूनच रिलिजनचा उदय झाला, प्रिमिटिव्ह रिलिजनचा उदय झाला, दॅट इज कॉल्ड ॲज ॲनिमिझम, बिलीफ इन सोल. बिलीफ इन सोल. मुद्दा समजला कसं सांगितलं मी तुम्हाला. ओके. वेगवेगळ्या गोष्टी आल्या, पण याच्यातूनच डेड बॉडीच्या भोवती ठेवले फुलं. मग कधी कधी आपण म्हणजे असं, म्हणजे आता कधी हात असं करणं सुरू झालं मला नाही माहीत, कुणालाच माहीत नाही, पण म्हणत असेल की बाबा चल डेड बॉडी तर गेली, आत्मा तर आहे. ओके. कधी कधी तुम्ही हा पण विचार करा ना की एक सेम म्हणजे आहे, डार्विन आता आहे, पण तेव्हा पण हे ऑब्झर्वेशन असू शकतं असं मला वाटतं, की समजा एक माणूस गेला असेल, एक 80-90 वर्षाचा माणूस, माहीत नाही त्यावेळेस काळात किती माणूस जगत होता, तर एक आता मुलगा आहे, त्याचे वडील आहेत, आणि याचं वय आहे 40 वर्षाचं, याचं आहे 70 वर्षाचं, हा याची डेथ झाली. ओके. आणि मुलांनी 40 वर्षापासून बापाला बघितलेलं आहे, म्हणजे त्याचा बाप 30 वर्षाचा होता तेव्हापासून. याला समजा मुलगा झाला असेल पुन्हा, याला मुलगा झाला, आणि हा मुलगा मोठा होताना त्याला दिसत असेल ना, कारण जेनेटिक ट्रेट्स तर असणार आहेत. अरे हा तर कोणासारखा दिसतो, आपल्या वडिलांसारखा दिसतो. म्हणजे काय झालं, सोल परत आलेली आहे. होऊ शकते असं, होऊ शकतं की नाही. येस, कारण डार्विन आता आला तरी ऑब्झर्वेशन पहिलेपासूनच आहे. म्हणतात ना आपल्या इकडे की लोक 3-4 जनरेशन नंतर लोक परत येतात, म्हणतात की नाही. काही नाही नसतं ॲक्च्युली. अरे तुम्ही एकच जागा राहत होते, म्हणजे 1000 वर्ष आधी फ्युडल सिस्टममध्ये, म्हणजे 100 वर्षाच्या आधी लोक एकच जागी राहायचे, चेंज नाही व्हायचं. पुण्यातले लोक पुण्यातच राहणार, पुणे म्हणजे 300-400 वर्ष झाले मला वाटते कदाचित, बरोबर आहे. पण गावातले लोक एकच ठिकाणी राहणार आहे, एकच हवा पाणी आहे. तुमचे जेनेटिक ट्रेट्स सर्वात जास्त मॅटर करतात, पण जेनेटिक ट्रेट्स चेंज होण्याचं पण काही कारण नव्हतं ना, म्हणून तुम्ही जनरेशन टू जनरेशन सारखेच दिसणार, आहे की नाही. पण त्याला थोडंसं त्यांनी मग रिलिजनला जोडलं. डार्विनने वेगळं ऑब्झर्वेशन केलं, पण लोकांनी जे इंटलेक्च्युअल त्यांच्याकडे अवेलेबल होतं इंटलेक्ट, त्यांनी म्हटलं नाही रे सारखंच दिसतं. ओ माझे वडील परत आले, सोल परत आली बाबा. ओके. अशा प्रकारे लोकांनी त्यांचं इंटलेक्च्युअल नेचर वापरलं आणि अशा प्रकारे आत्म्याचा शोध केला, आणि त्याला मग त्यांनी प्रसन्न करणे किंवा मग काय म्हणते त्याला पळवून लावणे म्हणा, दूर ठेवणे, याचे प्रयत्न सुरू केले. आणि यातूनच काय झाला, पहिला म्हणू नाही शकत आपण, पण प्रिमिटिव्ह पहिल्यापैकी एक धर्म अस्तित्वामध्ये आला. आपली जी लक्षात घ्या की आपण जे धर्म बघतो सगळीकडे, त्याला
इन्स्टिट्यूशनल रिलिजन असं म्हणण्यात येतं. इस्लाम इन्स्टिट्यूशनल रिलिजन आहे, हिंदुइझम इन्स्टिट्यूशनल रिलिजन आहे. पण फक्त इन्स्टिट्यूशनल रिलिजन असतात असंच वाटतं लोकांना. रिलिजन ॲनिमिझम पण असू शकतो. ट्रायबलचा रिलिजन कुठला असतो? ॲनिमिझम असतो, नेचरिझम असतो. आणि याचंच मग पुढे चालून काय होतं की कन्व्हर्शन, समजा आपण मग पुढे प्रोग्रेस झाली, या लोकांची कॉम्प्लेक्स सोसायटी आली, ओके, तर मग या धर्माचं स्वरूप बदलत जातं आणि मग इन्स्टिट्यूशनल रिलिजनमध्ये पण ते कन्वर्ट होऊ शकतो. सगळ्या रिलिजनमध्ये सोलवर बिलीफ आहे की नाही? कारण त्याचा उगमच इथून झाला होता जेव्हा आपण प्रिमिटिव्ह फॉर्ममध्ये होतो. प्रिमिटिव्ह फॉर्ममध्ये होतात. ओके, तुम्ही कधी ते काय म्हणते त्याला, म्हणजे ही पद्धत तुम्ही इकडे आपल्या इकडे पण आहे, पण फॉरेन कंट्रीमध्ये पण ती ॲक्च्युली पद्धत आहे. कधी कधी काय करतात माहीत आहे का, की माणूस मेला असतो, डेड बॉडी आहे, पण इथे काय ठेवतात? पैसे ठेवतात, कॉईन ठेवतात. का? का? याला ॲक्च्युली तिकडे कॉन्सेप्ट आहे, आपल्या इकडे मी कधीच नाही ऐकलं हे. याला काय म्हणतात? फेरीमॅन स्टोल्स असं म्हणतात. म्हणजे एक काय असतो की त्यांचं असं बिलीफ आहे की इथे लाईफ आहे आणि तिकडे मग तुमचं हेल किंवा हेवन असेल, पण इथून तिथपर्यंत जे आहे, ओके, ते सगळं पाणी वगैरे असं त्यांच्या प्रत्येक याच्यानुसार वेगवेगळं असतं. आणि तो फेरीमॅन येतो, फेरी घेऊन येतो, तो त्याच्याकडे नाव असते, त्या नावमध्ये तुमची सोल बसते ॲक्च्युली, आणि ती सोल मग तुम्हाला त्या किनाऱ्यावर सोडून देते. पण त्याच्यासाठी त्या फेरीमॅनला तुम्हाला काय द्यावं लागेल? पैसे द्यावं लागेल, टोल द्यावं लागेल, भाडं द्यावं लागेल. असा कॉन्सेप्ट आहे तो. तो इंडियामध्ये का वापरतात मला नाही समजलं आतापर्यंत, पण अशी पद्धत आहे फॉरेनला. आता ते लोक म्हणजे त्यांचं ख्रिश्चनिटी जेव्हा जास्त डॉमिनेट झाली किंवा मग सेक्युलर पण झाले, आपण म्हणून ते पैशावर असं ठेवत नाही ॲक्च्युली. मुद्दा समजला? फेरीमॅन स्टोल म्हणतात. पण शेवटी आलंच ना, सोलचा कॉन्सेप्ट आहे. अशा नवीन नवीन गोष्टी निर्माण झाल्या. कुठं तर जात असेल ना, बघा ना, आता बघा कुठेतरी जात असेल, मग त्यांनी म्हटलं की नाही, चांगल्या सोल जातात आणि चांगले राहतात, म्हणून काय निर्माण होणार? स्वर्ग निर्माण होईल, आहे की नाही? आणि वाईट सोल वाईट ठिकाणी जातील, सगळं वाईटच असेल, म्हणजे काय निर्माण झालं? नर्क निर्माण झालं, हेल निर्माण. हे तिकडचे सगळे रिलिजन, मिडल ईस्ट आणि तिकडचे. तसं लक्षात घ्या, अमेरिकेमध्ये असा कुठलाच इन्स्टिट्यूशनल रिलिजनचा जन्म नाही झालेला आहे. सगळे प्रिमिटिव्ह रिलिजन, ॲनिमिझम, नेचरिझम. आता हा ॲनिमिझम आहे आपला. सगळे महत्त्वाचे जे रिलिजन तुम्ही इन्स्टिट्यूशनल रिलिजन बघतात, हे मिडल ईस्टपासून इकडे झालेले आहे. बघा ना तुम्ही, हां, मोठे रिलिजन कुठले आहेत? ख्रिश्चनिटी, मिडल ईस्टला जन्म झाला. इस्लामचा पण जन्म तिथेच झाला. ज्युदाइझमचा पण जन्म झाला. झोरोस्ट्रियन, इराणला जन्म झाला. एशियाचा. आणि शेवटी इंडियामध्ये हिंदुइझम, सिखिझम, बुद्धिझम, जैनिझम, सगळे मोठे रिलिजन इकडे याच भागात एकाच टप्प्यात असे जन्माला आले आणि तिकडे गेले. म्हणजे आता काय म्हणतात, म्हणजे अमेरिकेतले लोक थोडं हेट करतात कोणाला? जिजसला. समजून घ्या, जिजस म्हणणे, हा जिजस पण म्हणू आणि बाकी पण म्हणू. अरे पण जिजस स्वतः मिडल ईस्टर्न आहे. म्हणजे त्यांच्या रेसिझमनुसार जिजस जो आहे तो इन्फिरियर आहे, पण ते धर्म जिजसचा फॉलो करतात. सिम्पल आहे आयडिया, आहे की नाही? पण इन्स्टिट्यूशनल रिलिजन एवढ्याच पट्ट्यामध्ये ॲक्च्युली निर्माण झालेलं आहे. मिडल ईस्ट टू इंडिया. ते पण महत्त्वाचे जे इंडियन रिलिजन तुम्ही म्हणाल ना, नॉर्थ इंडियामध्येच झालेलं आहे ना. साऊथ इंडियाला कुठल्या रिलिजनचा जन्म झाला? ते पण यूपीच्या खाली नाही आहे, एमपीत पण नाही झाला जन्म कोणाचा. भलेही आपण आमचं बुद्धाचं म्हटलं, नेपाळ ना जन्म, ते वर्क आपण म्हणू नॉर्थ इंडिया, ओव्हरऑल यूपी, बिहार. साऊथ इंडियाला कुठल्या रिलिजनचा जन्म झाला? कुठेच नाही. म्हणजे तुम्ही जर पकडलं ना मिडल ईस्ट, हे पण इस्राईल वगैरेचा तो हे भाग बघा, तो असं सरळ लाईन आहे ना यूपी बिहारपर्यंत. सगळे रिलिजन महत्त्वाचे इथंच जन्माला आलेले आहेत. तुम्ही चायना जर म्हटलं ना, चायनामध्ये नंतर बुद्धिझमचा प्रसार झाला, पण त्यांच्या इकडे टाओइझम वगैरे हे नावाची एक फिलॉसॉफी पहिल्यापासून होती. तर एवढं म्हणजे ते रिलिजियस लाईफ नव्हती त्यांची, कधी पण फॉलो करायचे. पण एवढं जेवढं इन्स्टिट्यूशनल रिलिजन म्हणतो आपण नाही. शिंतोइझम झाला, जपानमध्ये पण आहे, पण एवढे मोठे जे रिलिजन आहे तिथे कुठेच जन्म नाही झालेला आहे. मग बुद्धिझमचा प्रसार झाला. आपल्याला वाटतं की चायनाचे लोक खूप बुद्धिझम फॉलो करतात, असं नाही आहे. ते त्यांची फिलॉसॉफी बुद्धिझमसोबत मिक्स करतात. इकडची एखादी प्रॅक्टिस त्यांनी बघितली तर ते ॲक्सेप्ट पण नाही करणार की बुद्धिझम आहे म्हणून. तिबेटियन जे बुद्धिस्ट आहे त्यांनी सरळ सांगितलं की इंडियाचा बुद्धिझमचा आणि आमचा काही संबंध नाही. तिबेटियन ते कोण? दलाई लामा असतात ना. दलाई लामा इज नॉट रिलिजियस पोस्ट. दलाई लामा ही पॉलिटिकल पोस्ट आहे पहिलेपासूनच.
लक्षात घ्या, ही पॉलिटिकल पोस्ट आहे. चायनाचे जे पहिले सेटलमेंट झालेले लोक होते आणि हे जे लोक होते तिबेटियन, हे मायग्रंट आहे जुन्या काळामधले. ते मायग्रंट आणि काय म्हणतात त्याला, जे जुने सेटल यांच्यात नेहमी ॲक्च्युली फ्यूड असतो, त्याच्यातून ही निर्माण झाली पॉलिटिकल पोस्ट दलाई लामा. आत्ता तुम्ही दलाई लामाचं एक बघितलं का, हे तुम्हाला म्हणजे कधी ऑब्झर्वेशन करायला पाहिजे की दलाई लामाचा पुनर्जन्म होत असतो. पण यावेळेस दलाई लामाने काय म्हटलं की आता नवीन येणार नाही, आता म्हणजे पुनर्जन्म नाही, आता मी अपॉइंट करेल. कारण आता ते बिलीफ कोणी ॲक्सेप्ट नाही करू शकत ना, सोल. आणि मग सोल, मी तुम्हाला सोल थ्रूच काय सांगितलं, मी तुम्हाला स्वर्ग नर्क सांगितलं. सोल परत आली म्हणजे रिबर्थ झाला, आहे की नाही. बघा ना किती गोष्टी निर्माण झाल्या एका सोलनी, यालाच आपण धर्म म्हणतो. म्हणून असं धर्म निर्माण झाला. अशी एक व्यक्ती सांगते, त्याला टायलर असं नाव आहे. ओके, टायलर. ॲनिमिझम पहिलेपासून आहे, टायलरने त्याला थोडं सिस्टमॅटिक आपल्याला समजून सांगितलं. तर असं आपण अजून पण डरकाईमला हात नाही टाकला, आपण बघत आहोत अँथ्रोपॉलॉजिकल सोशिओलॉजिकल धर्माचे उगम कसे झाले, पटत आहे. ओके, अजून एक बघायचं आपल्याला. आता अजून काही तुम्हाला आठवलं असं? जनरल आहे ना, खूप गोष्टी याच्यामध्ये आहे. सोशलॉजी अशा भरपूर गोष्टी असतात, पण थोडंसं आपल्याला ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे. क्लिअर ॲनिमिझम. अजून एक थेअरी आहे, ती दिलेली आहे मॅक्स मुलर नावाच्या व्यक्तीने. आपण मॅक्स मुलर पण चर्चा करू, पण पहिले नेचरिझम. नेचरिझमचा असा जनरल अर्थ काय होतो माहिती आहे का, निसर्गवाद, निसर्गाच्या क्लोज असणे. ठीक आहे. पण धार्मिक याच्यात नेचरिझम जो आहे त्याचा अर्थ आहे की बाबा निसर्गाच्या शक्तीमधूनच धर्माचा उदय होणे. ठीक आहे. ओके, ॲनिमिझम एक थेअरी झाली. मॅक्स मुलरनी एक थेअरी दिली, नेचरिझम. मॅक्स मुलर कधी वाचलाय तुम्ही तुमच्या रेफरन्स बुकमध्ये? रेफरन्स बुक मीन्स ॲक्च्युली NCERT इयर. कधी शब्द ऐकला मॅक्स मुलर नावाचा? काय सिग्निफिकन्स इंडियन हिस्ट्रीमध्ये मॅक्स मुलरचं? वादळ निर्माण केले आणि इंडियन हिस्ट्रीमध्ये मॅक्स मुलरनी. हा इंडियात आला नाही माणूस कधी, पण यांनी टोटल 50 पुस्तकं लिहिली इंडियावर. सेक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट म्हणून. इंडिया आणि चायनाची त्यांनी हिस्ट्री लिहिलेली आहे आणि धर्मांचा पण अभ्यास केला. याला संस्कृत पण येत होता जर्मन, पण राहायला कुठे? इंग्लंडला. ठीक आहे. आणि त्यांनी तिथे बसून जेवढे पण आपले म्हणजे वेद आहे, उपनिषद आहे, त्याचे जे ट्रान्सलेशन आहे त्याचा अभ्यास केला आणि काही थेअरी मांडल्या. आपला मुद्दा लक्षात घ्या, मी तुम्हाला जस्ट मॅक्स मुलर सांगत आहे. आणि एक यांनी सगळ्यात जास्त कॉन्ट्रोवर्शियल थेअरी दिली होती, दॅट इज कॉल्ड ॲज आर्यन इन्व्हेजन थेअरी. ऐकलं आहे कधी? नाही, तुमच्या बुकमध्ये नसेल मला वाटते आता, पण आहे ऑप्शनलला वगैरे असेल, आहे पण रेफरन्स मला वाटते. आर्यन इन्व्हेजन थेअरीचं असं म्हणणं होतं की आर्य नावाची एक जमात आहे, ती इंडियाच्या बाहेरची होती बाबा, आणि ते इथे आली. हे वाचलं आहे ना? ओके, तर ते इथे आले. ओके, हां, हो. मग आता वेगवेगळ्या प्रत्येकाने वेगवेगळ्या एरिया दिलेला आहे. लोकमान्य टिळकांनी आर्टिक होम इन वेदस दिलेला आहे. ओके, आर्टिक, मजाक नाही सुरू. ओके, आर्टिक होम इन वेद पुस्तक आहे त्यांचं ॲक्च्युली. ठीक आहे. वेगवेगळ्या लोकांनी, काही लोकांनी इराण दिलेला आहे, पण बाहेरून आले असं त्यांचं म्हणलं. मग ते इथे सेटल झाले आणि अप्पर कास्ट जे आहे इंडियामध्ये, ओके, ते हे आर्यन होते बाबा, आणि त्यांनी इथल्या लोकांना हरवलं, अशी एक थेअरी यांनी मांडली. त्याला आर्यन इन्व्हेजन, आर्यन आक्रमणाचा सिद्धांत असं म्हणतात. आणि खूप लोकांनी यालाच फॉलो केलं इंडियामध्ये. मग अप्पर कास्टनी पण फॉलो केलं. हो, आम्ही बाहेरून आलो बाबा, आम्ही सुपिरियर आहोत. आणि आम्ही कोणाचे नातेवाईक? मग ब्रिटिशांचे. ओके, हां, येस, हां, व्हाईट सुप्रिमसी, आम्ही त्यांचे रिलेटिव्ह आहोत. मग जर तुम्ही बाहेरचे आहे तर मग जे बाकी होते, आता इथे आपण म्हणजे हा अप्पर कास्ट म्हटलं ब्राह्मीण, नॉन ब्राह्मीणने म्हटलं तुम्ही बाहेरचे आहे तर मग बाहेरच जा. असा वाद सुरू होता इंडियन हिस्ट्रीमध्ये 201 वर्ष. आता नाही, पण 201 वर्ष हे सुरू होतं. फक्त एक थेअरी या साहेबांनी मांडली होती. ते वेगळं बघा, ब्रिटिश ज्या काळीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या पण आहेत. पण आणि लोक काय म्हणतात, मी पुन्हा सांगतो तुम्हाला, की ब्रिटिश आले, त्यांनी डिवाइड अँड रूल केलं. अरे पण तुम्ही थैथय नाचत होते डिवाइड होण्यासाठी. ब्रिटिशांची पॉलिसी होती डिवाइड अँड रूल. आय ॲग्री. आणि म्हणजे रुलिंग क्लास असाच असतो नेहमी. तुम्ही जर सोशलॉजीचा पूर्ण अभ्यास केला, आपण पूर्ण डिस्कस करू ना, कोणी पण असो, तो तुमचा इंडियन पण व्यक्ती असेल, आज राज्य करताय, तुम्हाला डिवाइडच करतो तो. ही रियालिटी आहे. ठीक आहे. पण तुम्ही जर नाचत असाल की डिवाइड कराच म्हणून, तर त्याच्यात त्याची काय चुकी असेल? याने थेअरी मांडली, तुम्ही नाही पण म्हणू शकत होते, पण ॲक्सेप्ट केली पहिले थेअरी. मग ज्याने ॲक्सेप्ट केली, तू बाहेरचा आहे सुपिरियर म्हणतो ना, पण तू तर बाहेरचा झाला, तू बाहेर निघ.
असं जास्तीत जास्त तुम्हाला हे बघायला मिळतं. इवन ही मग थेअरी महात्मा फुलेंनी ॲग्री केल्यामुळे मग महाराष्ट्रात पण ती गोष्ट सुरू झाली, ब्राह्मण वर्सेस नॉन ब्राह्मण, तमिळनाडूमध्ये, आणि आज पण सुरू आहे. आता बघा ना, उदयनिधी स्टॅलिन नाव ऐकलं आहे न्यूजपेपरमध्ये? नाही, त्यांनी सनातन धर्माला काय म्हटलं? डेंग्यू म्हटलं. ऐकलं तुम्ही? ते उदयनिधीचं म्हणजे स्टेटमेंट आहे. मी म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की मी तमिळ मूवीला फॉलो करतो म्हणून मला ते स्टॅलिन फॅमिलीच माहीत आहे. पूर्ण इंडस्ट्री त्यांच्या हातामध्ये आहे. मूवीज तुम्ही म्हणाल तर खरंच म्हणजे मला तर वाटतं की इंडियामध्ये सर्वात चांगल्या मूवीज बनतात तर तमिळच बनतात. मी त्याच्याबद्दल रजनीकांतबद्दल बिलकुल बोलत नाही आहे. काही जे लोक आहेत ते खूपच छान मूवी बनवतात तिथे, त्याला हात नाही पकडू शकत. आणि सगळे जे प्रोड्युसर आहेत तिथे मोठे, दॅट बिलॉंग टू द स्टॅलिन फॅमिली, म्हणजे आपली करुणानिधीची फॅमिलीतून. DMK, तर DMK मग आजपर्यंत DMK अफेक्ट होता या थेअरीपासून. तर असा हा म्हणजे आणि वादळी थेअरी दिली ॲक्च्युली आपल्या इकडे. तर ते आता एवढं नाही, बाकी लोक पॉलिटिकली चालतंय. मला वाटत नाही की लोक एवढे फॉलो, आपल्याला माहीतच नाही तर पण फॉलो कधी करणार ना, त्यामुळे इरिलेव्हंट झालं ते. पण 200 वर्ष तरी याचं गारूड होतं बाबा भारतीय इतिहासावर. त्याप्रकारे इतिहास पण लिहिण्यात आला. अप्पर कास्टनी पण सांगितलं की हो आम्ही बाहेरून आलो म्हणून सुपिरियर आहोत. डायरेक्टली आम्ही कोणासोबत रिलेटेड आहोत? ब्रिटिशांसोबत. आर्यन थेअरी झाली ना, आर्यन हिटलरची पण थेअरी आहे. ओके, इथपर्यंत. मग तुम्ही बघा तर तिकडेच, इकडे नाही. यांनी वेगळ्या इतिहासाचं एक मीमांसा प्रोव्हाइड केली नॉन ब्राह्मीण लोकांनी. असा इतिहास डिवाईड राहिला. आपण चांगला इतिहास वाचतो, मी तुम्हाला सांगतो. जो इतिहास तुम्ही NCERT मध्ये वाचता आपल्या अभ्यासासाठी, त्याचा अर्थ आपण हिस्टोरियन होत नाही, ठीक आहे? किंवा तुम्हाला हिस्टोरियन बनवणे हा एम पण नाही एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचा. बेसिक इन्फॉर्मेशन देतात, चांगली गोष्ट आहे. भांडणं कमी झाले पाहिजे असं आहे ते. तुम्ही जे आता जास्त हिस्ट्री कुठे वाचता माहिती आहे ना? YouTube शॉर्टमध्ये. अरे हे तर शिकवतच नाही, ते तर शिकवत आहे. अरे बाबा, सगळ्या गोष्टी शिकवल्या, भारताचा इतिहास किती मोठा असेल. ऑलरेडी ऑप्शनल घेत नाहीत पोरं. इतिहास एवढा मोठा आहे, तर तुम्ही जे म्हणतात ते सर्वच जर आपण शिकवू शकतो, इतिहास किती मोठा होईल हा मुद्दा लक्षात घ्या. आणि तेवढं आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे का काँग्रेसची हिस्ट्री कशी होती, की थोडंसं काँग्रेसच्या बाजूने टिल्टेड, थोडंसं असं म्हणेल मी, होतीच पण टिल्टेड. थोडासा इम्पॅक्ट ब्रिटिशांचा पण होता त्याच्यावर, आता कमी झालेला आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की हे जे तुमचं कुठली थेअरी आहे ती एज्युकेशन मेकॉलेचे फीचर आपल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन म्हणजे एज्युकेशन सिस्टमवर खूप कमी राहिलेले आहे. मेकॉलेनी सगळं सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये 50 वेळा चेंज झालेलं आहे आणि आपण स्वतंत्र होऊन 70 वर्ष झालेले आहेत. पण आज पण लोक काय करतात, मेकॉलेबद्दलच बोलतात. कारण काय माहीत आहे का, की एक 1850च्या काळामध्ये ते झालं सगळं, ठीक आहे. त्याच्यानंतर वुड्सचा खलिता पण आला, तुम्ही बघितलं हिस्ट्रीमध्ये. मग 50-60 मध्ये लोक हे चर्चा करायचे, मेकॉले एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, इंटेलेक्च्युअल लोक. आणि इंटेलेक्च्युअल लोक काय करतात, तर मेकॉले डिस्कस करतात. 1860-70 मध्ये मेकॉले, 80-90 मेकॉले, 1900 मेकॉले, 1910 मेकॉले, असं आजपर्यंत चालू आहे ते. पण त्याच्यानंतर याच्यामध्ये 100 अमेंडमेंट झालेले आहे, बदल झालेले आहे. म्हणून जे मेकॉलेचे फीचर जर तुम्ही काढले 1840-50चे, ते आज तुम्हाला खूपच कमी भेटतील. लोक म्हणतात ना इंग्लिशमध्येच एज्युकेशन असतं. अरे जॉब तुम्हाला एवढे मोठे मोठे भेटत आहे का? कारण तुम्ही इंग्लिश शिकत आहे. हायेस्ट पेईंग जॉब हे इंग्लिश स्पीकिंग लोकांनाच आहेत ना. म्हणजे फायदा सगळा घेतला आणि आता म्हणता हे चुकीचं आहे. बरं मराठी समजा मी मराठी शिकलो असतो, पुन्हा थोडं हिंदी पण शिकलो असतो, काय अपॉर्च्युनिटी आहे मला सांगा? नाही ना, रियालिटी आहे की नाही? आज पण मराठी पोरं स्ट्रगल करतात की नाही सोशॉलॉजीमध्ये? पण माझं मेन रीडिंग नेहमी इंग्लिशमधूनच असतं. मी हार्लंबोसच वाचतो. पण मी हार्लंबोस वाचल्यामुळे गुलाम झालो का त्यांचा? नाही. सिंपल गोष्ट आहे यार. मग मेकॉलेच्या एज्युकेशनमधून तुम्ही गुलाम नव्हते बनत ॲक्च्युली. आणि तेव्हा त्यांनी ते मांडलं, ते आज एक्झिस्ट नाही करत. आज मी ब्रिटिशच्या राणीला वाचतो का? नाही वाचत. मी महात्मा गांधीच वाचत आहे. पण इंटेलेक्च्युअल लोक हे 100-150 वर्षापासून करत होते म्हणून आज पण करत आहे. काही फीचर अवेलेबल आहे, काही फीचर्स अवेलेबल आहे, ते तुम्ही रिमूव्ह पण करू शकता. 1-2 गोष्टी सांगतो जसं मी तुम्हाला, की बाबा भारताचा शोध लागला, कोणी लावला? वास्को दी गामा. याला बदलावा ना तुम्ही. असे जास्तीत जास्त ना 20 गोष्टी असतील, फक्त तुम्ही डिसाईड केलं तर निघून जातील. कारण त्यांनी तसं लिहिलं, युरोसेंट्रिक अप्रोच बघितला होता ना आपण, त्यांनी तसं लिहिलं तर आपण पुस्तकाच्या आपलं आपण चेंज करू. फक्त 20 लाईन्स आहेत, 20 लाईन्स, चेंज पूर्ण हिस्ट्री. पण तुम्ही म्हणता की इंग्लिश चुकीचं होतं शिकवणं आपल्याला, तर हा तुमचा मूर्खपणा आहे. आणि जे लोक शिकवतात ते पण इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त लोक शिकवतात, म्हणतात इंग्लिश चुकीचं आहे. जे फायदा घेऊन घ्यायचा. आणि याचा समजा उद्या मी तुम्हाला सांगतो
की उद्या चालून हे सगळं झालं आणि एक आपण ॲग्री पण करून टाकलं सगळ्यांनी की नाही आता मराठीत एज्युकेशन व्हायला पाहिजे, इंग्लिश कंपल्सरी नाही, चांगली गोष्ट आहे. 90% लोक हे ॲग्री करतील, मराठी शिकतील, हिंदी शिकतील. 10% लोक पण इंग्लिश शिकतील आणि ते अपॉर्च्युनिटी ग्रॅप करतील ग्लोबलायझेशनच्या, आणि तुम्ही ते भांडत राहणार छोट्या छोट्या जॉबसाठी. म्हणून हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, मुद्दा समजला. हे तुम्ही एक बघितलं, साऊथ इंडियामध्ये लोकांना आपली लँग्वेज येते नाही ते इंग्लिश येते. तमिलियन लोकांमध्ये तो तमिळ नॅशनलिझम आहे ना, ते तमिळनाडूमध्ये तर आहेच, पण सिंगापूरला पण आहेत ते लोक, मॉरिशसला पण आहेत, सगळे जॉब करतात. चांगली गोष्ट झाली ना. हे 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 असं चालू राहतं नेहमी. रुलिंग क्लास नेहमी दुसरंच सांगत असतो, रुलिंग क्लास ते फॉलो करत नसतो कधी. पण हा मॅक्स मुलरचा टॉपिक होता. पण मला टॉपिक काय घ्यायचा आहे आज, नेचरिझमचा टॉपिक घ्यायचा आहे की धर्माचा जन्म हे नैसर्गिक शक्तीच्या याच्यातून झालेला आहे. तिथे इंटेलेक्च्युअल नीड होत्या, इथे इमोशनल नीड होत्या. ओके, निसर्गाला वर्शिप करतं की नाही माणूस? कसं? आपण आग देव नाही म्हणत, पण आपण काय म्हणतो? अग्निदेव असतो आपल्या इकडे. पावसाचा देव कुठला माहिती आहे तुम्हाला? ओके, पाणी. पण इंद्राला काय म्हणतात? पावसाचा देव म्हणतात. कोण पाऊस पाडतं माहिती आहे तुम्हाला? इंद्र पाऊस पाडतो. ओके, एक मिनिट. हां, असा आहे इंद्र. ईद झालं होतं. सूर्यदेव पण आहे, वरुण देव पण आहे. ओके, चंद्रदेव पणच आहे ना. ओके, कोण आहे आपल्याला सोर्स? सूर्य आहे एनर्जीचा. आज सायंटिफिक याच्यामध्ये तिकडे विष्णू असेल. आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की म्हणजे काय म्हणते त्याला, ते तर आता एक काही देव मांडलेले आहेत, पण तुम्ही जर शिवपुराण बघितलं तर जगाची निर्मिती शिव करणार, आणि विष्णू पुराण बघितलं तर जगाची निर्मिती कोण करतं? विष्णू करते ॲक्च्युली. ठीक आहे, ओके, तो विषय वेगळा थोडा बाजूला राहू द्या. चंद्रदेव पण आहे, पवनदेव पण आहे. पवनपुत्र कोणाला म्हणतात? हनुमान. बरोबर आहे. ओके, म्हणजे याचं काय म्हणणं आहे, जेव्हा आपण प्रिमिटिव्ह अवस्थेत होतो, टायलरचं म्हणणं होतं आपण आत्मवाद फॉलो केला. पण मुलरचं म्हणणं आहे, मॅक्स मुलरचं असं म्हणणं आहे की जे नेचरमध्ये शक्ती होत्या, कुठल्या? फायर, विंड, ओके, इवन वल्कॅनो म्हणजे वल्कॅनिक इरप्शन होता, ज्वालामुखी. ओके, इवन भूकंप, अर्थक्वेक. तर ह्या ज्या गोष्टी होत्या त्याला आपण काय करायचो? फिअर व्हायचो, भीती वाटायची आपल्याला. कधी कधी आपण सरप्राईज व्हायचो. गरजेचं नाही की बाबा म्हणजे भीतीच वाटेल, पण आपण सरप्राईज पण व्हायचो, शॉक पण व्हायचो, फिलिंग ऑफ ऑ पण होता. ऑ माहिती आहे तुम्हाला काय असतं? तर हां, ऑ माहिती आहे. ओके, तर हे पण आहे, इंग्लिश शब्द आहे. ओके, राईट, हे होतं. मग याच्यातून आपण काय केलं? या ज्या नैसर्गिक शक्ती आहे याचं मानवीकरण केलं, पर्सोनिफिकेशन केलं. आता पाऊस पाहिजे, तुम्हाला माहिती आहे पाऊस किती इम्पॉर्टंट असेल. त्या काळामध्ये पाऊस नाही तर काहीच नाही. भलेही तुम्ही समुद्राच्या किनारी राहत आहे, पण खारट पाणी पिऊ शकत नाही. पण त्यांनी समुद्रदेव पण आणला. ओके, समुद्रदेवची स्टोरी ऐकली आहे तुम्ही ती रिगार्डिंग राजस्थान कसं निर्माण झालं? नाही? जस्ट इंडिया दोन मिनिट. ओके, काय होतं माहिती आहे का? स्टोरी आहे, म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे ॲक्च्युली तसं बघितलं तर, आणि जॉग्रफीच्या नॉलेजच्या विरुद्ध जाते, म्हणून इंटरेस्टिंग जास्त आहे. होतं काय की आपल्याला सी क्रॉस करायचं आहे श्रीलंकेत जाण्यासाठी. बरोबर आहे, कधीची गोष्ट आहे? रामायणाची गोष्ट सुरू आहे इथे. तर राम म्हणजे यांचं काय म्हणणं असतं की समुद्राला तर माहीत पडायला पाहिजे की कोण आलेलं आहे, साक्षात राम आहे ना, विष्णूचा अवतार आहे, तर त्यांनी जागा द्यायला पाहिजे. समुद्र काही येतच नाही आपल्यासमोर, समुद्र येतच नाही आहे बाबा, जागाच नाही तिथे आपल्याला. राम म्हणतो ठीक आहे, होईल बाबा थोड्या वेळाने, देव आहे ना, देव डायरेक्ट रागात नाही होऊ शकत. असं 2-3 दिवस होऊन जातात अकॉर्डिंग टू स्टोरी. आता ते थोडंसं टायमिंगचं बघून घ्या. ठीक आहे, मग देवाला येतो राग शेवटी, आणि आता समुद्राला आपल्याला धडा शिकवावाच लागेल. कसं? देव सुरू डायरेक्ट ब्रह्मास्त्र, मोठं अस्त्र असं म्हटलं जातं, माहीत आहे तुम्हाला. ओके, ब्रह्मास्त्र काढतो, मग एकदम समुद्र येतो माफी मागत की नाही बाबा चुकलं माझं म्हणून. पण राम काय म्हणतो की रामच आहे, रामायण हो चालेल ठीक आहे, की हे जे आहे ॲक्च्युली आता हे मी वापस नाही घेऊ शकत. तर त्या लोक काय म्हणतात मग, आता एक्झॅक्टली समुद्रदेव सांगत आहे की त्यांचे सहकारी सांगत आहे माझ्या लक्षात नाही, पण हे तुम्ही काय करा, आता तुम्ही या साईडला नाही, याच्या अपोजिट साईडला ॲक्च्युली तुम्ही सोडून द्यायला. तिथे काहीतरी नावाचे अबीर नावाचे लोक राहतात, ते राक्षसी वृत्तीचे आहेत. मग ते सोडतात
आणि ते आत्ताच्या राजस्थानमध्ये जाऊन पडतं आणि एवढं डिस्ट्रक्शन होतं की तिथे काय निर्माण होतं, मग वाळवंट निर्माण होतं. तुम्ही हसत आहे पण लोक हे खरं मानतात, एवढं लक्षात घ्या. आणि ज्या मिलियन इयर आधी ते वाळवंट निर्माण झालं अकॉर्डिंग टू जॉग्राफी, तेव्हाच रामायण असायला पाहिजे, मग पण मॅच होत नाही. सांगत आहे तुम्हाला, म्हणजे आज आणि लोक बिलीव्ह करतात याला. आणि सुळसुळाट आहे सोशल मीडियावर अशा स्टोरीजचा. मी हे नाही म्हणत आहे की हे बघायचं नाही आहे, पण याला इम्पॅक्टेबल मानणे हे असं झालंच आहे बाबा, यांनी डोकं करप्ट होतं आपलं. आणि मी पुन्हा सांगतो, 90% लोक याला बिलीव्ह करणार. 10% लोकांना माहिती आहे याच्यातून यूट्यूबतून पैसा कमवता येतो, ते पैसे कमवत आहे, तुम्ही मूर्ख बनत आहे. एक तर खूप चांगलं वाटलं, हा वाळवंटाची निर्मिती कशी झाली हे माहीत झालं. अरे पण ते जॉग्राफीच्या नॉलेजच्या विरुद्ध जात आहे ना, त्याचं काय मुद्दा समजत आहे. समुद्रदेव पण आला, आपलं काय आहे काम, समुद्र पण मोठी ताकद आहे ना, भरती ओहोटी वगैरे येते, ठीक आहे. मग समुद्रदेव पण आला. तर अशा प्रकारे आपण नैसर्गिक शक्तींना घाबरतो, सरप्राईज होतो, शॉक होतो, आपलं फिलिंग ऑफ ऑ असते त्याच्याबद्दल, रिस्पेक्ट असते म्हणून त्याच्यामुळे कधी भीती पण वाटते. त्याच्यातून आपण त्यांचं काय केलं, पर्सनिफिकेशन. मग हे समजा असेल काहीतरी पॉवरफुल, आपल्यापेक्षा पॉवरफुल, तर त्याची काय व्हायला पाहिजे, वर्शिप पण व्हायला पाहिजे. म्हणून कशाची निर्मिती झाली, या वर्शिपमधून कशाची निर्मिती झाली. शेवटी रिलिजन काय असतो, वर्शिप ऑफ द सुपरनॅचरल असतो. आत्म्याची करा, नाही तर मग काय करा ॲक्च्युली, ओके, नैसर्गिक शक्तींची करा. याच्यामध्ये थोडं त्यांनी सोल पण आणला यांच्यामध्ये असेल, पण पर्सनिफिकेशन केलं, मानवीकरण केलं. त्याच्यातूनच कशाची निर्मिती झाली, धर्माची निर्मिती झाली, असं निसर्गवाद सांगतो. मॅक्स मुलरनी याला सिस्टमॅटिक केलं, एकट्याने मांडलं नाही, दुसऱ्या लोकांनी पण मांडलं, पण मॅक्स मुलरला क्रेडिट केलं जातं. निसर्गवाद पहिलेपासून होता. तर मोस्टली हे तुमचे जे ॲक्च्युली काय म्हणतात ट्रायबल स्टेजमध्ये होतो आपण, आणि आताचे ट्रायबल स्टेज हे ॲनिमिझम फॉलो करतात, निसर्गवाद फॉलो करतात, आणि एक आणखीन असतं टोटमिझम असतो. ओके, आपल्याला घ्यायचं आहे. पण मुद्दा समजला दोन्ही. बरं, आहे का आपल्या इंडियन रिलिजनमध्ये निसर्गवाद आहे? कसं, हे तर देव आहेच आपल्याकडे, हे सगळे देव आपल्याकडे आहेतच वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अवेलेबल. आणि निसर्गाची पूजा, मग हे आपल्या इंडियामध्ये काय झालं असेल असं माझं मत आहे की हे जे निसर्ग पण पूजक आहेत आणि आत्मपूजक हे सोबत आले. म्हणून हिंदुइझममध्ये तुम्हाला दोन्ही फीचर दिसून येतात. काही जे निसर्गपूजक असते त्यांनी आत्मावाद पण ॲक्सेप्ट केला, आत्मावाद जे फॉलो करणार त्यांनी निसर्गवाद पण फॉलो केला, सोबत राहण्यासाठी शेवटी. आणि अशी वेगवेगळ्या प्रिमिटिव्ह रिलिजनची सरमिसळ झाली आणि इथले रिलिजन बनले. मग मुद्दा आहे असं एक मांडत आहे मी, फायनल नाही पण जनरल सांगत आहे तुम्हाला. आपल्याला हे असं हे आणि हे गोष्टी आहेत आपल्याला. याचं कंपॅरिझन विचारलं एकदा त्यांनी पेपरला, UPSCमध्ये तसं होतं सहसा. लक्षात ठेवा, निसर्गाची शक्ती तिकडे आत्मा, तिथे इंटेलेक्च्युअल ॲनालिसिस होतं, इथे इमोशनल नीड होती. आणि टायलर आणि मॅक्स मुलर तीनच फरक येणार ॲक्च्युली याच्यामध्ये. देऊ आपण अजून काही निसर्गवाद आपल्या धर्मामध्ये दिसून येतो तुम्हाला. नाही 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 नाही, कसं तुम्ही सांगा. नेचरिझम मध्ये ज्या गोष्टींवर आपल्याला फायदा होतोय, म्हणजे पाऊस, त्याची पूजा केली जाते. हो, पण ॲनिमिझम मध्ये आत्म्याची पूजा केली जाते आणि ते इमोशनली विचार जास्त करतात. त्यांनी अर्थ लावला, लक्षात घ्या. प्रश्न चांगला आहे, असं कन्फ्युजन आम्ही सुरुवातीला व्हायचं आम्हाला. कसं, लक्षात घ्या, याचा आम्ही विचार केला, त्याच्यातून ते निर्माण झालं. जे इंटलेक्ट अवेलेबल होतं आपल्याकडे, हो, म्हणून याला इंटेलेक्च्युअल असं लावलेलं आहे त्यांनी. तुम्ही वाचलं का कुठे असं काही नाही ना. जनरल म्हणजे कन्फ्युजन ना, हे कन्फ्युजन प्रत्येक जवळपास स्टुडंटला 99% लोकांना होतं. मला पण होतं, 1% लोकांना नव्हतं. म्हणजे 99 म्हणजे जर झालं तर, ज्यांनी पुन्हा वाचलंच नाही त्यांना कन्फ्युजन होतच नाही कधी. एक चांगली गोष्ट आहे. अभ्यास नाही केलं कन्फ्युजन पण नाही होत. पण प्रश्न विचारला, कारण मी पण माहिती आहे का तुम्हाला, ऑनेस्टली सांगतो, मी पण एकदा बघून घेतो नेहमी. जसं आज मी बघून आलो पुन्हा, की एखादी पॉईंट ड्राईव्ह नाही गेला पाहिजे ॲक्च्युली. एकदम नोट्समध्ये पॉपअप होण्यापेक्षा स्टुडंटला थोडं बघून घेतो, तर लक्षात घ्या. ठीक आहे, कसं इथे विचार केला. आता पुन्हा म्हणजे पुन्हा रिवाईज, प्रश्न विचारला पुन्हा सांगतो.
इथे विचार केला कशाबद्दल, ड्रीमबद्दल, विजनबद्दल, डेड बॉडीबद्दल, इंटलेक्च्युअल. आणि इथे कसं होतं बघा, इमोशन. क्लिअर? ठीक. अशा प्रकारे निसर्गवाद आला. आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी मग इवन तुम्ही कधी काय म्हणते बाबा त्याला, काही मूर्त्या वगैरे बघितल्या तुम्हाला निसर्गवाद त्याची इम्पॅक्ट दिसून होतं. शंकराच्या इथे चंद्रकोर वगैरे असते आहे ना. ओके. येस, आपण इकडे रिव्हरला पण पूजा करतो आपल्या इकडे इंडियामध्ये, जे आणि त्याचं पर्सोनिफिकेशन आहे. गंगा येऊन बोलणार विश्वामित्रसोबत, कोणासोबत, भगीरथसोबत, सॉरी, बरोबर आहे. अशा प्रकारे प्रत्येक याचं शक्तीचं, नैसर्गिक शक्तीचं काय आहे तर समुद्र देव पण सांगितलं मी तुम्हाला. अजून जे हे असतात पर्वत ते पण बोलतात. ओके. पर्वत जे असतात ते पण ॲक्च्युली एका प्रकारे बोलतात. आणि इवन पर्सोनिफिकेशन तुम्ही ग्रहांचं पण करून टाकलं. सूर्य एक झाला आपल्यासाठी, आपल्या म्हणजे त्या काळात त्याला ग्रह मानायचे, पण आता ओके शनी पण एक देव असणार. आणि सगळे आपले जे असतात, म्हणजे न्यूटन नाही सांगत आहे, पण आपले लोक काय सांगतात की सगळे ग्रहांना कामधंदे काहीच नसतात. ते काय करतात, तुमच्यावर परिणाम टाकतात. याचा रिझल्ट नाही येऊ देणार मी ॲक्च्युली, याचा पण नाही येऊ देणार, त्याचा पण नाही येऊ देणार. ओके. हां हां, हो आहे. येस, इंटरेस्टिंग आहे. येस, तुम्हाला सांगतो, डर्काईम जर इंडियात आला असता किंवा कुठला पण सोशलॉजिस्ट, परत नसता गेला तो कधी ॲक्च्युली. एवढे ऑब्झर्वेशन डे हे खूप. मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही जे कॉम्प्लेक्सिटी बघितली रिलिजनच्या, आपण म्हणतो रिलिजनच्या काही कॉम्प्लेक्सिटी असतात, पण जेवढे कॉम्प्लेक्स इंडियन रिलिजन आहेत तेवढे कॉम्प्लेक्स मिडल ईस्टचे रिलिजन नाही आहेत. आणि मग जे बाकी आहेत म्हणजे अदर दॅन दिस प्रिमिटिव्ह रिलिजन, ते तर कॉम्प्लेक्स नाहीच आहेत. हे तर एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला. खूप डेंजर आहे. आपल्या इकडे मरी आई पण असते, माहीत आहे तुम्हाला. ओके. तर आता त्याच्यावर आत नाही जाऊ शकत, पण ते खूप काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला माहीत पण नसतात. इंडियात एवढ्या गोष्टी आहेत. फक्त हिंदुइझमचा वेगळा अभ्यास केला आणि इंडियन म्हणू आपण हिंदुइझमपेक्षा, आणि पूर्ण जगातले रिलिजन जर ठेवले ना, याच्यात जास्त अभ्यास करावा लागेल तुम्हाला. एवढं कॉम्प्लेक्सिटी आहे. ओके. एवढं ठीक आहे. मी काय सांगत होतो, म्हणजे पर्वतातलं पण असतात. ओके. म्हणजे एक आता ठीक आहे, चालेल, एवढं सफिशियंट आहे आजच्यासाठी. ओके. आता पुढे जायचं. ठीक आहे. आता ह्या काय थेअरी आहेच, याला आपण इव्होल्युशनरी थेअरी पण म्हणतो. म्हणजे माणूस जसा उत्क्रांत होत गेला, इव्होल्युशनरी थेअरी, पुन्हा सोशल डार्विनिझम आहे, तसा जसं समाजाचं इव्होल्युशन झालं, धर्माचं पण इव्होल्युशन झालं. पहिले मे बी तो ॲनिमिझम फॉलो करत असेल, नाही तर नेचरिझम, पण पुढे जाऊन मग तो इन्स्टिट्यूशनल रिलिजन फॉलो करायला लागला. पहिले तो पहिले तो ॲक्च्युली ॲनिमिझम बिलीव्ह करेल, नंतर तो पॉलिथिस्टिक पण बनू शकतो, आणि नंतर तो मोनोथिस्टिक पण बनू शकतो. तर अशा इव्होल्युशनरीज थेअरी आहेत या. ठीक आहे. आणि निसर्ग किंवा आत्म्याची वर्शिप सुरू झाली, म्हणून धर्माची निर्मिती झाली इव्होल्युशनरी थेअरीमध्ये. आता डर्काईम काय करतो, मग आपला एक नोवल अप्रोच देईल तिथे ॲक्च्युली, नवीन प्रकारे. कसं, आता आपण ते बघू. डर्काईमचा जो अप्रोच आहे, ओके, त्याला आपण काय म्हणतो, गेलं का रे बाबा, ओके, त्याला टोटमिझम असं म्हणतात. काय म्हणतात, टोटेमिझम असं म्हणतात. टोटेमवाद. काय आहे बाबा टोटेमवाद. ओके. टोटेम. ओके. हे बघा, हे टोटेम आहे ज्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. याला चुरिंगा असं म्हणतात. चुरिंगा. ऑस्ट्रेलियामधला आहे अभ्यास. ओके. डर्काईमचा. टोटेम काय असतं, टोटेम इज सिम्बॉल ऑफ द ट्राईब. कुठली पण तुम्ही जर ट्राईब घेतली, ओके, कुठली पण तुम्ही ट्राईब घेतली की त्याचा एक सिम्बल असेल, त्याला टोटेम असं म्हटलं जातं. आणि हा काय म्हणतो की ॲक्च्युअलमध्ये टोटेमिझमच एक्सप्लेन करू शकतो ओरिजिन ऑफ रिलिजन. टोटेम म्हणजे काय, सगळ्यात पहिले कुठल्या पण ट्राईबचा एक सिम्बॉल असेल, क्लॅनचा एक सिम्बॉल असेल. इथे एक ॲक्च्युली तुम्हाला सिम्बॉल एक्झाम्पलसाठी दिलेला आहे मी, तुम्हाला खूप मिळू शकतात. हे आहे, याला म्हणतात, ओके, टोटेम ऑफ अरुंटा ट्राईब. अरुंटा. अरुंटाला वेगवेगळे नाव आहे. इथे आपल्या बुकमध्ये अरुंटा दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे. आणि हे त्यांचं सिम्बल आहे. ओके. आता डर्काईमनी काय म्हटलं, हे चलो ठीक आहे, नेचरिझम तुम्ही ॲग्री करा आणि ॲनिमिझम पण, तर काय म्हणतो, पण टोटेमिझम नावाचा पण प्रकार आहे. आणि हा जास्त संयुक्तिक आहे, जास्त एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड करू शकतं. कसं
तर तो काय म्हणतो की कुठल्या पण रिलिजनमध्ये शेवटी काय म्हणतात तुम्ही, रिलिजन काय आहे तर स्टडी ऑफ सुपर नॅचरल आहे. ओके, एका शक्तीचा अभ्यास असतो. पण तो काय म्हणतो की रिलिजनमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक सिस्टम नेहमी असतो. काही गोष्टी काय असतात, नेहमी पवित्र असतात आणि काही गोष्टी अपवित्र असतात. तर स्टडी ऑफ सेक्रेड अँड प्रोफेन याचाच अभ्यास म्हणजे काय असेल, ॲक्च्युली रिलिजन असेल तो सांगतो. टोटेमिझम पण येईल. काय म्हणतो बघा, दोन्ही डेफिनेशन लक्षात घ्या, म्हणजे डेफिनेशन एकच आहे, दोन लँग्वेजमध्ये लक्षात घ्या. रिलिजन इज युनिफाईड सिस्टम ऑफ बिलीफ अँड प्रॅक्टिसेस. विश्वास असतात आणि काय असतात त्यासंबंधी काही विधी असतात. ठीक आहे, असं हे करणे म्हणजे प्रॅक्टिस झाली. मग कशाला करताव तर एका सिम्बलला करतो आम्ही ॲक्च्युली नमस्कार. ठीक आहे, रिलेटिव्ह टू सेक्रेट थिंग्स. आपण कशाला सहसा नमस्कार केला, देवाला करून. ते मूर्ती पण काय झाली, सेक्रेट झाली आपल्यासाठी. बनली मातीची आहे बरं, बनली लाकडाची आहे. लाकूड आहे का पवित्र? नो. लाकडाची मूर्ती असेल तर ते सेक्रेट थिंग बनली. ठीक आहे, तर रिलिजनमध्ये नेहमी सेक्रेट गोष्टी असतात. भलेही देव अस्तित्वात असेल पण त्याचं काय बनवेल मी, एक सेक्रेट काहीतरी बनवेल. सिम्बल पण असू शकतो, नेहमी देवाचाच अभ्यास होतं गरजेचं नाही आहे. ओके, पूजा होते असं गरजेचं नाही आहे. सेक्रेट थिंग, दॅट इज टू से थिंग्स सेट अपार्ट अँड फॉरबिडन, बिलीफ अँड प्रॅक्टिसेस विथ युनाइट इंटू वन सिंगल मॉरल कम्युनिटी, ऑल दोज हू अडेअर टू देम. जे सगळे लोक, पुन्हा इथपासून लक्षात, सेक्रेट थिंग. आणि याच्यामुळे काय होतात की तुमच्या बिलीफ आणि प्रॅक्टिसेस जे आहेत ते लोकांना युनाईट करतात आणि एक सिंगल मॉरल कम्युनिटीमध्ये ते तयार होतं. मराठीत पण असेल. ओके, ऑल दोज हू अडेअर टू, जे लोक त्याला मानतात त्यांच्यासाठी एक मॉरल बिलीफ असतो आणि याच्यामध्ये सेक्रेड हे ॲक्च्युली गोष्टीची पूजा केली जाते बाबा, वर्शिप केली जाते. ओके, ते सेक्रेट गोष्ट त्याचं म्हणणं आहे बाबा टोटेम आहे म्हणून. ठीक आहे, पवित्र गोष्टींशी संबंधित विश्वास आणि आचरण यांची एकीकृत प्रणाली, युनिफाईड सिस्टम, ज्यामध्ये काही गोष्टी निषिद्ध असतात. अशा सर्व श्रद्धा आणि प्रथा ज्यांचे पालन केले जाते आणि ज्यामुळे समाज नैतिकतेने बांधला जातो. त्याच्यामध्ये मला वाटते ज्यामध्ये काही गोष्टी काय पाहिजे, पवित्र पण पाहिजे, पवित्र असतात. ठीक आहे, चालेल, बरं झालं लक्षात आलं तर. ओके, पवित्र असतात त्याचा, आणि मग त्या दुसऱ्या अपवित्र गोष्टीपासून दूर ठेवल्या जातात. आणि ह्या पवित्र गोष्टीचा वर्शिप आणि दूर ठेवणे याचाच काय बनतो, ॲक्च्युली धर्म बनतो. आणि ते काय करतं, लोकांना एकीकृत करून ठेवतं आणि त्याला मॉरल पण बनवतं, मॉरल बनायला बाध्य पाडतं. याला आपण काय म्हणतो बाबा, धर्म असं म्हणतो. काय म्हणतो, धर्म असं म्हणतो. आणि तो म्हणतो की सगळ्यात सेक्रेड काय असतं पण. ओके, सगळ्यात सेक्रेड काय असतं, तर सगळ्यात सेक्रेड असतं ॲक्च्युली कुठल्या पण ट्राईबसाठी, कारण हा प्रिमिटिव्ह रिलिजन आहे ना, तो असतो टोटेम. टोटेम काय आहे सर, पहिली गोष्ट काय म्हणणं आहे त्याचं की एक ट्राईब असतं. ट्राईबबद्दल थोडी इन्फॉर्मेशन घ्या, ज्या ट्राईबबद्दल हे लोक बोलत आहेत. आणि ट्राईब, ओके, कुठेतरी एका जॉग्राफिकल एरियामध्ये राहणारी ट्राईब. आणि प्रिमिटिव्ह काळामध्ये यांची कामधंदे काय तुम्हाला मी खूप वेळा सांगितलं आहे, हंटिंग अँड गॅदरिंग. ठीक आहे, निसर्गावर अवलंबून राहतात हे लोक. ठीक आहे, आणि ट्राईब तसं पण असेल तर सोशल स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये काय असतात, वेगवेगळ्या काय असतात, क्लॅन असतात. ट्राईब इज ऑलवेज डिवायडेड इंटू क्लॅन. ठीक आहे, पण काही नियम लक्षात घ्या ट्राईबचे. ट्राईबमध्ये क्लॅन एक्झोगॅमी पण असू शकते, नॉट ऑलवेज पण मोस्ट ऑफ द वेळेस. कसं काय म्हटलं, हे समजा एक ट्राईब आहे, याच्यामध्ये आपण असं इमॅजिन करू किती क्लॅन आहेत, 12 क्लॅन आहेत. ओके, टोळीमध्ये काही भाग आहेत, छोटे भाग 12. पण क्लॅन एक्झोगॅमीमध्ये काय होतं की तुम्ही आपल्या स्वतःच्या क्लॅनमध्ये लग्न नाही करू शकत, तुम्हाला दुसऱ्या क्लॅनमध्ये लग्न करावं लागेल नेहमी. याला क्लॅन एक्झोगॅमी असं म्हणतात. क्लॅन इंडोगॅमी असेल तर काय होईल की तुम्हाला क्लॅनमध्येच लग्न करावं लागेल. आपल्या इकडे काय असतं, कास्ट इंडोगॅमी. पण एक्झोगॅमी कशी असते, गोत्र एक्झोगॅमी असते. गोत्रामध्ये लग्न करत नाही लोक, दुसऱ्या गोत्रात लग्न करावं लागतं. तुमच्या गोत्रामध्ये पण लग्न करू शकत नाही, तुमच्या आईच्या पण गोत्रामध्ये लग्न करू शकत नाही, आजीच्या पण, म्हणजे आईच्या साईडची जी आई आहे त्याच्यामध्ये पण लग्न नाही करू शकत. याला गोत्र एक्झोगॅमी म्हणतात. एक्झोगॅमी, इंडोगॅमी, ग्रुपमध्ये लग्न इंडोगॅमी, ग्रुपच्या बाहेर एक्झोगॅमी. ओके, बहिर्विवाह. ठीक आहे, आपण म्हणजे टोटमबद्दल नाही, पहिले ट्राईबबद्दल थोडी इन्फॉर्मेशन घेतली. ओके, क्लॅन. आणि अजून काही गोष्टी असतात क्लॅनमध्ये, युनिटी असते खूप जास्त. ठीक आहे, आणि भलेही क्लॅन वेगवेगळ्या राहत असतील पण समजा तुम्ही काय केलं, म्हणजे एका क्लॅनमध्ये पहिली गोष्ट कोणाची डेथ झाली
तर काय करणार मग सगळे क्लॅन मेंबर येणार आणि मॉर्न करणार, म्हणजे शोक ठेवणार ॲक्च्युली आपला मेंबर गेला म्हणून. ठीक आहे, तो नॅचरल यांनी गेला. तर समजा दुसऱ्या ट्राईबच्या माणसाने मारलं तर त्याला रिवेंज घेणार क्लॅनचे लोक जाऊन, अपने आदमी को मारा है भाई उसने, हाँ चलो फिर सब लोग जाते अभी, या प्रकारे. तर क्लॅनमध्ये अशी युनिटी पण निर्माण राहते. पाऊस नाही येत आहे, कसं मग आता एकत्र येणार, वर्शिप करणार त्यांच्या देवाला की बाबा ये, ओके तू नाही आला तर आमचे नारळाचे झाडे येणार नाही पुढच्या वर्षी. ठीक आहे, मुद्दा समजत आहे. अशा प्रकारे ही ट्राईबची लाईफ असते, जे बेसिक आहे सगळं. आपण काही ट्राईबच नाही घेऊ शकत. आता ही ट्राईबची लाईफ आहे. ठीक आहे, ओके. तुम्हाला एक गोष्ट म्हणजे लक्षात आली का की एक्झोगॅमी का फॉलो करतात, हे क्लॅन एक्झोगॅमी का फॉलो करतात? तुम्हाला वाटतं एवढं नॉलेज असेल का ना? तुम्ही बरोबर सांगितलं, तुमचं आन्सर पण बरोबर आहे, पण या लोकांना तेवढं समजतं का? हां, तुम्हाला काय वाटतं? हे समजणं सोशलॉजी असं समजून घ्या, हे तर कुठेच लिहून राहतो, काही नाही तेवढं. अजून ॲडिशनल समजणं इम्पॉर्टंट आहे. हे आपला आज टॉपिक पण नाही, मी तुम्हाला सांगत आहे जसं की क्लॅन एक्झोगॅमी का फॉलो होतं किंवा एक्झोगॅमी का फॉलो होतं. आता आपण इमॅजिन त्यांचं असं म्हणणं होतं की मान्यता होती की जर लांब म्हणजे गेली मुलगी म्हणजे सतत ती जा करणं भेटणं असं त्यांच्यामध्ये फॅमिली असेल का म्हणजे इमोशन इकडेच म्हणजे घरच्यांकडेच इमोशन असं हे करून राहणे म्हणजे तिकडे लक्ष देणे तिच्या संसारात. ओके ओके, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जेव्हा मुलगी गावातच राहते तेव्हा प्रॉब्लेम क्रिएट करते. जास्त जवळ असेल की इमोशन जास्त इकडे नाही, रिझन हे नाही आहे, जस्ट तुम्हाला सांगत आहे काय असू शकतं. ठीक आहे, हे पण इम्पॅकेबल नाही पण बेटर दॅन दिस आहे. आणि याच्या पुढे कोणी कोणी सांगितलं नाही मला, ही रियालिटी पण आहे. तुमचं काय म्हणणं आहे? त्या वेगवेगळ्या क्लॅनमध्ये युनिटी राहण्यासाठी. येस, समजा हे आपल्या 12 क्लॅन आहेत, समजून घ्या. ह्या क्लॅनचा माणूस त्याच्यातच लग्न करेल, हा पण क्लॅनचा, हा पण क्लॅनचा, हा पण क्लॅनचा, ओके करेल, बरोबर आहे. अरे 12 क्लॅन पुढे 12 टोळ्या बनतील. क्लॅन एक्झोगॅमी जेव्हा असते तर त्यांच्यामध्ये युनिटी निर्माण राहते. इंडियामध्ये कास्ट इंडोगॅमी हे लोअर कास्ट जास्त फॉलो करतात. इंडोगॅमी लोअर कास्टमध्ये गोत्रा नावाचा कॉन्सेप्ट नाही आहे. गोत्रा कुठे आहे? अप्पर कास्टमध्ये, आणि अप्परच्या पण अप्परमध्ये आहे असं म्हणेल मी त्याच्यामध्ये. आणि जे साऊथ इंडियामध्ये लोकांनी गोत्र घेतले आहेत ना, तुम्हाला काही आपले पण म्हणजे साऊथ इंडिया जेव्हा आपण सोशलॉजीमध्ये म्हणतो ना, हे लक्षात घ्या, महाराष्ट्रापासूनच सुरू होऊन जातं ते. आपल्या प्रॅक्टिसेस साऊथ इंडियासारख्या जास्त आहेत. ओके, जसं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, रिलेशनमध्ये लग्न करणं, प्रिफरेन्शियल मॅरेज, मामाच्या मुलीसोबत लग्न करतात ना महाराष्ट्रामध्ये, नॉर्थमध्ये नाही होऊ शकत आहे, अयोग्य मानण्यात येईल, करूच नाही शकत, त्याचं पनिशमेंट देतच आहे. वेरॅज महाराष्ट्रापासून खाली आणि मग साऊथ इंडियामध्ये तुम्ही एकदम साऊथला गेले तर तिथे ते कझिन मॅरेज पण होतात पॅरलल याच्यामध्ये. ओके, येस. तर क्रॉस याच्यामध्ये ॲक्च्युली म्हणजे मामाच्या मुलीसोबत वगैरे. तर ही पद्धत साऊथ इंडियासारखी आपली आहे. पण जे आत्याच आणि दुसरा प्रकार असतो क्रॉसमध्ये, तो महाराष्ट्रात नाही होत. म्हणजे साऊथ इंडियाशी कनेक्टेड लोक आहेत तिथे ते लग्न होतात. साऊथ इंडियामध्ये आणखीन एक पद्धत आहे, मामाच्या मुलीसोबत नाही, मामासोबत लग्न होतं. महाराष्ट्रात इथे थोडं ऐकायला वेगळं वाटतं, पण अशी पद्धत आहे. नॉर्थमध्ये असं कुठलंच नात्यात लग्न होत नाही. आणि जो गोत्र पद्धत आहे ह्या लोकांनी कॉपी केली आहे साऊथ लोकांनी नंतर. पण तुम्ही आज साऊथमध्ये गेलं तर फक्त हाय कास्टकडेच मग गोत्र आहे. ते इस्लाममध्ये होतं, ते फक्त इस्लाममध्ये अलाव. ओके, ते हिंदू आणि बाकीचे सेक्ट इंडियन त्याच्यामध्ये नाही आला होते ॲक्च्युली. ते तिथं आहे आपला टॉपिक. तसं तो टॉपिक घेतला आहे मी आपल्या याच्यावर अवेलेबल आहे ॲपवर, म्हणजे कास्ट इन इस्लाम अँड ख्रिश्चनिटी आहे ना, त्याच्यामध्ये बघाल. ठीक आहे, ग्रेट, चालेल. ओके, आता काय झालं, आपल्याला ट्राईब समजून आली आता थोडीशी. ठीक आहे, आता आणखीन काय असतं, या ट्राईबचं की नाही नेहमी एक आउटवर्ड अपिरियन्स असतं, म्हणजे सिम्बॉल असतो. जसं समजून घ्या की एका ट्राईबचं एक्झाम्पल काय, डरकाईमने कशाचा अभ्यास केला, ऑस्ट्रेलियाच्या कुठल्या ट्राईबचा, अरुंटा ट्राईबचा. यांचं टोटेम काय आहे, सिम्बल काय आहे, चुरिंगा. ठीक आहे, हे तुम्हाला माहीत कसं पडेल, जर तुम्ही एंटर केलं त्यांच्या त्या कुठल्या पण भागामध्ये, तर पहिले तुम्हाला एक बुल रोवर दिसेल. काय दिसेल, बुल रोवर. मला वाटतं नाही आपल्याकडे नाईट काढलं मी ॲक्च्युली बुल रोवर. ओके, म्हणजे तसं एक स्तंभ असतो आणि त्या स्तंभावर काय असतं शेवटी,
वरच्या भागावर, तर तो टोटेम असतो. म्हणजे सहसा कसं दिसून येतं, एक तर मग त्याची ते वर्शिप पण करतात. कशाची वर्शिप करत आहेत? टोटमची ते वर्शिप करतात, पूजा करतात. आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा जो एरिया असतो, बॉर्डर असते, तिथे तुम्हाला काय दिसून येतं? सिम्बल दिसून येतो. ठीक आहे, ओके. आता एवढं ठीक क्लिअर आहे? एवढं क्लिअर आहे, ठीक आहे. आता बघा काय म्हटलं आपण, कशाची पूजा करतायत? हे कशाची पूजा करत आहेत? टोटमची पूजा करत आहे. वेगवेगळे टोटम असू शकतात. कासव कोणाचं टोटम, आणि टोटमचा जो अर्थ आहे सेक्रेट गोष्टीचा, ओके, हायेस्ट सेक्रेट गोष्ट कुठली आपल्याकडे? टोटम आहे. आणि टोटम काही पण असू शकतं, एखादी ॲनिमल असू शकतं, एखादी प्लांट असू शकतं, प्लांटचं फ्रूट असू शकतं, फ्लावर असू शकतं. आणि ते ओके, येस. आणि सेक्रेट गोष्टी अशा असतात, सेक्रेट काय काय असू शकतं? एखादी प्लांट असू शकतं, ॲनिमल, त्यानंतर फ्रूट आहे, फ्लावर आहे, रॉक असू शकतो. ओके, कुठली पण गोष्ट ही सेक्रेट असू शकते. ती गोष्ट इनहेरंटली सेक्रेट नसण्याचं काहीच गरज नाही आहे, पण आपण त्याला सेक्रेट मानलं पाहिजे अशी त्या ट्राईबची मान्यता असते की हे सेक्रेट आहे म्हणून. ओके, गंगेचं पाणी सेक्रेट मानतं की नाही लोक? आहे का? बरं, म्हणजे आता ते प्रदूषित झालं, पण ज्या काळामध्ये ते प्रदूषित नसेल त्या काळात खूप काही मॅजिकल पॉवर असतील का त्याच्यामध्ये? नाही, पण लोकांची तशी मान्यता आहे, याला आपण सेक्रेट असं म्हणतो. ठीक आहे, तर टोटम पण असं काही असू शकतं, पण हायेस्ट सेक्रेट गोष्ट रिलिजनमध्ये काय असते? अकॉर्डिंग टू डर्कहाइम टोटमच असतं. हो हो हो, तेव्हा गोष्टी आर्टिफिशियल कुठल्या असतील? की नाही ना, काय पॉसिबल? पेन बनवला बाबा त्यांनी, पूजा करताय? नाही, इंडियामध्ये पेनाची पण पूजा होते, लक्षात घ्याल पण. हां, ओके, येस येस, आहे असं. ठीक आहे, ओके. टोटम म्हणजे एक सिम्बल आहे, आउटवर्ड अपीरियर, आणि हे काय करतात? त्याची पूजा करतात. म्हणजे टोटम काय झाला तुमचा? गॉड झाला ना. ओके, टोटम काय आहे तुमचा? गॉड आहे. एक गोष्ट एस्टॅब्लिश झाली, समजून घ्या. कासव आहे आपला टोटम. आपला टोटम काय झाला? कासव आहे. आणि कासव टोटम असणारे लोक कुठले असतील? हे किनाऱ्यावर राहणारे असतील, आहे की नाही? म्हणजे ते काय करतील? सगळं खातील, पण काय खाणार नाही? कासव नाही खाणार ते लोक ॲक्च्युली. आणि त्यांच्या जर तुम्ही मग ते गेले एखाद्या सेंट्रल भागामध्ये त्या ट्राईबच्या राहणाऱ्या, तर तुम्हाला एक मोठा कासव दिसेल, दगडाचा असेल तो किंवा लाकडाचा असेल, ते त्याची पूजा करतात बाबा. आणि ते आपल्या एरियाच्या शेवटी काय लावून ठेवतात? कासव लावून ठेवतात. ठीक आहे, आणि मग ते तर कासवाला मारत नाही, पण समजा एखादी नॅचरल डेथ झाली तर त्याचे ते कवच जमा करून ठेवतील, ते त्याची पण पूजा करतील. ओके, एक्झाम्पलसाठी सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे, समजा एखादी ते फ्लावर असतील तर ते फ्लावर काय करतील? याला इथे फ्लावर बनवतील मोठा, तो असतो एवढाच मोठा बनवतील, त्याची पूजा करतील. ठीक आहे, मुद्दा क्लिअर? ठीक आहे, याला टोटम आपण म्हटलं, आणि टोटमची पूजा करतात म्हणून तो टोटम त्यांचा देव झाला. ठीक आहे, आता जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, आणि आता लक्षात घ्या, ठीक आहे, आणि जेव्हा क्लॅन भेटतात आपले टोटम घेऊन जातात. समजून घ्या, एक समजा राजा आहे, त्यांचा एक किंग आहे, कोणतरी किंग म्हणण्यापेक्षा हेड म्हणू आपण, तो पण काय करतो? त्या टोटमला इथे लावून ठेवतो किंवा नॅचरली गोंधळून टाकतात, सरळ सरळ. ठीक आहे, तर लक्षात घ्या की मी आहे समजा आउट ऑफ द क्लॅन, मी नाही आहे या ट्राईबचा, मी तिथे गेलो तर मला काय दिसून येतं? नेहमी टोटम दिसून येतं. आणि माझ्यासाठी टोटम काय आहे? कशाचं सिम्बल आहे माहित आहे का? हे त्या ट्राईबचं सिम्बल आहे. मी जर बघितलं इथे ते कासवाचं सुरू झालं बाबा, लाकडाचे कासव दिसत आहेत लावून मोठे, बुल रोवर म्हणतात, स्तंभ म्हणतात त्याला. ओके, माझ्यासाठी ट्राईब आहे तिथे, ती टोटमवाली. म्हणजे टोटम काय आहे? शेवटी ट्राईब पण आहे. ट्राईब म्हणजेच काय? समाज झाला ना त्यांचा. काय झाला? समाज झाला, सोसायटी झाली. ओके, म्हणजे टोटम इक्वल टू ट्राईब, आणि टोटम इक्वल टू गॉड. ए इक्वल टू बी, बी इक्वल टू सी, म्हणजे ए इक्वल टू सी. त्याने तुम्ही काय सांगू शकता? गॉड आणि समाज एकच आहे. म्हणजे डर्कहाइम काय म्हणतो? असं तर नाही आहे की ॲट ए टाइम टोटम हे ट्राईबचं पण सिम्बल आहे आणि गॉडचं पण सिम्बल आहे. याचा अर्थ ट्राईबच तर गॉड नाही आहे, असं तर नाही आहे. हे चेक करून पाहावं लागेल मग आपल्याला. कसं? जर तुम्ही बघितलं व्यक्तीचं रिलेशन गॉडसोबत किंवा समाजाचं रिलेशन, गॉड कसा असतो? पॉवरफुल असतो का? गॉडचं ॲडजेक्टिव्ह काय माहिती आहे ना? ओमनीपोटंट, सर्व शक्तिमान म्हणतो आपण देवाला. आहे, व्यक्ती त्याच्यावर डिपेंडंट असतो नेहमी. ऑल पॉवरफुल शब्द कमी झाला,
काय ऑल पॉवरफुल आहे की नाही. मग यार व्यक्ती आणि मी समजा कोणाला घेतो, काय म्हणते त्याला, समाजाला घेतो. माझे सगळे प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करतं रे? या समाजामध्ये समाज सॉल्व्ह करत आहे. माझी डेथ झाली, जन्म झाला, कोणी किल केलं तर रिव्हेंज घ्यायला समाज आहे. मी गेलो तर मॉर्न म्हणजे शोक करायला समाज आहे. आणि मी समाजावर डिपेंडेंट आहे. जे कुठेतरी बाबा समाजच काय तर देव आहे, म्हणून आपण त्याची पूजा करतो. मग एवढं तो एक्सप्लेन करतो. मग डरकाई पुढे काय म्हणतो, पण यार असं का केलं लोकांनी, डायरेक्ट समाजाची का पूजा केली? तर त्याचं म्हणणं आहे की समाज यार कॉम्प्लेक्स गोष्ट आहे आणि त्याची कशी पूजा करू शकतो. पण जेव्हा मी त्याचं सिम्बल ठेवतो तर पूजा करणं सोपं जातं आणि रिस्पेक्ट पण पे होते. आणि याच्या थ्रू काय केलं जातं, लोकांचा सामूहिक विवेक जो आहे तो कंट्रोलमध्ये ठेवला जातो. ओके, येऊ त्याच्यावर. पण हा मुद्दा समजला का सांगा? हे मला वाटते क्लिअर आहे एवढं. हे व्यक्ती कम्प्लिटली डिपेंडेंट आहे गॉडवर आणि आता ऑल पॉवरफुल असतो. अरे पण समाज पण तसाच असतो ना. समाज पण हा याच्यावर तुम्ही पूर्ण डिपेंडेंट आहात, त्याच्याशिवाय तुम्ही नाही राहू शकत. ओके, म्हणून ॲक्च्युली समाजाची डिरेक्टली पूजा करण्याऐवजी आपण इनडायरेक्ट प्रकार शोधून काढला, टोटेम. आणि याची जेव्हा पूजा सुरू झाली तर धर्माची निर्मिती सुरू झाली. ओके, मग अजून ॲनालिसिस संपलं नाही बरं, अजून आहे. त्याचं काय म्हणणं आहे की पुन्हा आता प्रकार्यवाद. प्रकार्यवादाचे महत्त्वाचे फीचर काय आहेत? फंक्शनलिझम, सॉरी, त्याला ऑर्गॅनिक ॲनालॉजी असं म्हणतं. पुढं व्हॅल्यू कॉन्सेन्सस. मूल्य असतात समाजामध्ये. मूल्य काय करतात मी खूप वेळा सांगितलं आहे तुम्हाला, सेशन नंबर 2 सांगितलं होतं तेव्हा. पण मूल्य हे व्यक्तीला गाईड करतात कसं बिहेव करायचं आणि समाजाला पण गाईड करतात कसं बिहेव करायचं. स्टेबल ठेवतं सोसायटीला पण आणि कोणाला स्टेबल ठेवतं, व्यक्तीला पण स्टेबल ठेवतं, समाजाला पण. ओके, म्हणून मूल्य महत्त्वाचे असतात. पण या मूल्यांना जास्त स्टेबल ठेवणे आणि समाजाला ऑर्डरमध्ये ठेवणं हे कोणाचं काम असतं? शेवटी रिलिजनचं काम असतं. रिलिजन काय करतो? कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणजे सामूहिक विवेक जो आहे, सामूहिक विवेक याला बांधून ठेवतं नेहमी. सामूहिक विवेकाला बांधून ठेवतं. सामूहिक विवेक असेल त्याच्यामध्ये मूल्य महत्त्वाची असतात, त्यांनीच ते फॉर्म होतं. मूल्य जर स्टेबल म्हणजे आहेत, फॉलो करत आहे सगळे लोक, तर समाजामध्ये काय असतं? स्थैर्य असतं, स्टॅबिलिटी असते, ऑर्डर असतं, सुव्यवस्था, ऑर्डर, सोशल ऑर्डर. हे रिलिजन नेहमी फॉलो करत असतं. ओके, हे रिलिजन. त्याच्यात समजा तुम्ही सोशियोलॉजिकली विचार केला तर ॲन्सर मिळून जातं, अदरवाईज रॅशनल केला तर विचार त्याच्यामध्ये तुम्हाला नाही मिळणार ॲन्सर. ओके, मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. ओके, रिलिजन काय करतं? अशा थ्रू आपण पूजा करतो. ठीक आहे, मग युनिटीची आपण आपली समाजाची पूजा केली, मग त्या समाजाची जर तुम्ही पूजा करता तर त्याचे जे नियम आहेत त्याचं पण फॉलो केलं पाहिजे तुम्ही. तसं तर फॉलो केलंच पाहिजे. ओके, तसा तर अभ्यास केलाच पाहिजे. पण देवाची पूजा केल्यावर असं वाटतं की देव माझ्यासोबत आहे, तो माणूस थोडासा एन्झायटीचा फ्री होऊन जातो. ओके, ही गोष्ट म्हणजे आईवडिलांची रिस्पेक्ट केलीच पाहिजे. ठीक आहे, सिंपल नियम आहे, त्यांनी सोशल ऑर्डर मेंटेन राहील. पण मी असं सांगतो, देव सांगत आहे आईवडिलाची पूजा केली पाहिजे. कसं झालं आता? स्ट्रॉंग झालं. तर त्या सामूहिक विवेकाला, मूल्यांना बळकटी कोण देतं? रिलिजन देतो. आणि याच्यातून युनिटी निर्माण होते, सॉलिडॅरिटी राहते समाजामध्ये. तर समाजाला स्थैर्य, ऑर्डर म्हणजे स्टॅबिलिटी, ऑर्डर आणि त्याच्यानंतर युनाईट करणं, सॉलिडॅरिटी प्रोव्हाइड करणं हे रिलिजनचं काम असतं. अशा थ्रू लोक एकत्र राहतात. असं कसंच बाबा समाज जो आहे हा एकत्र आला का या गोष्टी थ्रू आला असं डरकाईम सांगत, असं ॲनालिसिस त्यांनी दिलेलं आहे की नाही गोष्ट खरी? ओके, काय काय मुद्दे आले? सगळ्यात पहिले पवित्र अपवित्र, सेक्रेड पवित्र, आणि दुसरं काय असतं मग? प्रोफेन म्हणजे त्याला आपण अपवित्र म्हणतो. दुसरी गोष्ट टोटमच काय आहे? गॉड आहे. आणि त्याच्यातूनच काय होतं ॲक्च्युली? हे त्याच्यातून हे निर्माण करतं समाजामध्ये युनिटी निर्माण करतं, एकता निर्माण करतं. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस कसा असला पाहिजे? स्ट्रॉंग असला पाहिजे. सामूहिक विवेक तो मूल्यातून येतो. एक एक्झाम्पल देऊ चांगला आता? ठीक आहे,
तर मला सांगा, रामायणामध्ये रावण गेला का? संपलं ना तेव्हाच? संपलं की नाही? ॲग्री? सर हे काय प्रश्न झाला का? पण माझं काय म्हणणं आहे, जेव्हा तो गेला आता का जाळता तुम्ही त्याला? आणि दरवर्षी जाळायचं, दरवर्षी जाळतो ना आपण. दसरा आला की रावण जाळणं महत्वाची गोष्ट आहे, करतो आपण. कशाने? फायर. रामाने फायरने नाही मारलं, पण आपण मारतो. फटाके पण फोडून टाकतो त्याच्यामध्ये, रॉकेट लावतो त्याच्या पोटामध्ये. आनंद खूप मिळतो लोकांना त्याचा. का? वाय? काय मॅसेज शेवटी काय म्हणतो बाबा रिलिजन? सत्याचा विजय होतो. सत्य कोण आहे? देव सत्य आहे, इथं राम सत्य आहे. आणि असत्य कोण आहे? रावण आहे. वाईटाचा नाश होतो. दिस बर्निंग ऑफ रावण इज रिमाइंडर टू कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस की जर तुम्ही वाईट वागाल तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते. ते आपण एन्जॉयमेंट घेतो ते वेगळी गोष्ट आहे, पण हा मॅसेज आहे, सत्याचा विजय होतो. रामायणात तेच सांगायचं आहे. म्हणजे जर तुम्ही पूर्ण ॲनालिसिस केलं, समजा आपले धर्मग्रंथ घेतले, तर सर्वात आयडियल पर्सन कोण होता जगामध्ये? दॅट इज राम. आणि मी पुन्हा सांगतो तुम्हाला, जर तुम्ही सायकोलॉजी घेतलं नाही ही गोष्ट कधी, तर राम जर आयडियल आहे ना, तर मग ॲक्च्युली विलन पण तसंच पाहिजे आपल्याला. म्हणजे एक मी सुपर हिरो मूवी बनवतो, मी तुम्हाला सांगतो आत्ता, ओके, आणि तो माझ्या विरुद्ध लढत आहे, कॉमन मॅन विरुद्ध, कसं वाटेल ते? तर सुपर विलनचीच गरज असेल ना, तर तसं निर्माण केलं त्यांनी. मग राम त्याला हरवेल. रामन समजा साध्या एखादी म्हणजे विलनला हरवलं असतं, काय मजा आहे त्या रामायणामध्ये मला तर सांगा तुम्ही. बॅटमॅन आहे तर जोकर आहे की नाही? जोकर नसतं तर बॅटमॅनची मजाच काय? काहीच नाही. सिंपल आहे. असं असतं नेहमी. जेवढं तुम्हाला चांगलं दाखवायचं आणि पॉवरफुल दाखवायचं ना, विलन पण तसंच पाहिजे. सिंपल आहे. सगळे ॲव्हेंजर सोबत काय येतात? कारण थॅनोस आहे. साध्या विलनसाठी एकत्र येऊन काय करायचं? तू म्हटलं आम्ही सगळे बसतो इथे शॉर्मा खातो, तू एकटा जाण मारून टाक त्याला. ॲक्च्युली असंच झालं असतं ना, आहे की नाही? बरोबर. तर असं बाबा रावणाचं होतं. आणि आता रावणाला आजही मारतो आपण त्यासाठी की जे आमचं ते कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आहे ते सांगतं आम्हाला की असत्य असतं, वाईट जे असतं त्याचा काय होईल? नाश होईल बाबा. करतो की नाही आपण असं? सिंपल. नाहीतर रावणापेक्षा दुष्ट लोक मायथॉलॉजीमध्ये जास्त आहेत अवेलेबल आपल्याकडे. जास्त लोक अवेलेबल आहे दुष्ट, हे लक्षात घ्या. रावण तुम्हाला कमी अपराधी वाटेल जर तुम्ही बघितलं तर, पण आहे असं. म्हणजे बनली प्रथा. आणि कलेक्टिव्ह, आपण त्याचं सोशॉलॉजिकल ॲनालिसिस घेतलं तर कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस रिमाइंडर आहे, बाकी काहीच नाही. समाजामध्ये स्थैर्य ठेवण्याचं काम कुणाचं असतं? मूल्यांचं. ते मूल्य मग कायम राहतात. लोक एकत्र येतात का? सर 10 दिवस एकत्र येतात लोक. तसं बघितलं तर जे स्वरूप आहे सार्वजनिक गणेशोत्सव आपण म्हणतो, तो पॉलिटिकल होतं, हे तर ॲग्री करतो आपण, ठीक आहे. पण लोक आज रिलिजियस कारणाने एकत्र येतात. जे दुसऱ्या गोष्टींनी येऊ शकत नाही एवढे लोक एकत्र नाचू शकत नाही, साऊंड पोल्युशन करू शकत नाही, पण लोक एकत्र येतात. समजा ती बाजू, आता याच्यात धर्माचा चुकी नाही आहे, देवाची पण चुकी नाही आहे, याच्यात आपली चुकी आहे. पण लोक एकत्र येतात. एकत्र येण्यासाठीच सांगितलं होतं, एकत्र आले पाहिजे, हेच होता एम सुरू करण्यामागे. पण लोकांनी त्याला वेगळी वाट दाखवली, ती वेगळी गोष्ट आहे ना, वाट लावून टाकली. पण लोक एकत्र येण्यासाठी धर्म कार्य करतो हे नक्की आहे बाबा. आमच्या इंडियामधलं एक्झाम्पल घ्या, वर्शिपसाठी एकत्र येत होते, आता वेगवेगळ्या वर्शिपसाठी एकत्र येणार. मुद्दा आहे का क्लिअर? ओके. अशा प्रकारे धर्म आहे, समजलं का? एक पुन्हा लक्षात घ्या, सेक्रेड, प्रोफेन. सेक्रेड काही पण सेक्रेड असू शकतं, तुमच्या मान्यावर आहे ते, ठीक आहे. सगळे लोक त्याला सेक्रेड मानतात, मग त्याची वर्शिप पण करतात. मग तो म्हणतो की त्यांनी मग टोटेम, हे काय शेवटी गॉडच आहे, पण का पूजा नाही करत डायरेक्ट आपण टोटेमची समाजाची?
तर बाबा समाज जो असतो कॉम्प्लेक्स आयडिया आहे खूप जास्त, त्याची पूजा करणं सोपं नाही, म्हणून त्याचा एक सिम्बल समोर ठेवला, त्याची पूजा केली. आणि त्याच्या थ्रू काय होतं तर कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस जो आहे, समाज आहे, मूल्य आहे, ते कसे राहतात, इंटॅक्ट राहतात. म्हणून स्थैर्य, स्टॅबिलिटी आणि ॲक्च्युली कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस जे आहे ते स्ट्रॉंग राहतं आणि समाज एकत्र राहतो, युनिटी राहते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर समाजाला युनिटी देण्याचं काम धर्म करतो, लोकांना एकत्र आणतो, असं तो सांगतो. ते डेफिनेशन लक्षात ठेवाल. ठीक आहे, सगळ्याला डिफाईन केलं आहे त्यांनी. सोशल फॅक्टची डेफिनेशन आहे, डिव्हिजन ऑफ लेबरची डेफिनेशन आहे, सोशलॉजी, सुसाईडची डेफिनेशन दिलेली आहे त्यांनी. ओके, आणि इथे धर्माची पण डेफिनेशन दिलेली आहे. सुव्यवस्था. अजून काही एक्झाम्पल लोक एकत्र येण्याचं? अदर दॅन रिलिजन नाही, अदर दॅन गणेशोत्सव आणि अदर दॅन वर्शिप प्लेस. म्हणजे खूप जमाव येणे असं नाही, पण एकच गोष्ट फॉलो जरी केली आपण त्या दिवशी तरी चालेल आपल्याला. दिवाळीत काय करतो लोक मग? कसं कसं? पण रिलिजन नाही ना शेवटी. काय एक सोशलॉजिकल लग्न माहिती आहे का? एक सोशलॉजिकल गोष्ट आहे. लग्न प्युअरली सोशल आहे, पण त्याला म्हणजे शेवटी म्हणजे परमिशन. पहिले लग्न काय आहे की समाजाची परवानगी घेतो की हे दोन लोक आहेत बाबा, आपल्या क्लॅनचे, आपल्या ट्राईबचे, एकत्र राहणार आहे आणि प्रोक्रिएशन करतील फ्युचरसाठी. पण आतापर्यंत मी समाजाची काय करतो तो परमिशन घेतो, तर आता मी देवाची पण परमिशन घ्यायला लागलो. मग ते धार्मिक बनलं. समाज काय सांगत होता की या लाईफमध्ये सोबत राहायचं आता मरेपर्यंत. ओके, यस. धर्माने काय म्हटलं, याच लाईफमध्ये नाही, पुढच्या 7 पिढ्यापर्यंत सोबत राहायचं. आणि शब्द काय आहे नंतर त्याच्या पण, जन्मजन्मांतर. कारण 7व्या जन्मात पण काय कराल तुम्ही, 7 जन्माच्या शब्द घ्याल ना, मग ते इन्फिनिटीमध्ये झालं ना सरळ. असं आहे. मला प्रश्न पडतो की म्हणजे वरती जेव्हा लोक डिवोर्स घेत असतील, दुसरं लग्न करतं, किती कॉम्प्लेक्सिटी निर्माण होत असतील. मग म्हणत असेल नाही, पुढच्या जन्मात पण तुला डिवोर्स घ्यावा लागेल, कारण हे तुमचं यावेळेचं एक शपथ तुम्ही घेतलेली आहे 2 लोकांसोबत. असं आहे. सतीप्रथा याच्यासाठीच आहे ना. समजा माणूस मेला, ठीक आहे, बाई तिथेच राहिली, हा जन्म घेईल ना, बाई नंतर जन्म घेईल, प्रॉब्लेम क्रिएट झाले तर मरून जा तू पण. ॲक्च्युली सिम्पल. कसं? हां, आपण कुठे होतो आता हे लक्षात घ्या. अजून काही एक्झाम्पल तुम्हाला वाटतं का? देतो आपण. असं दसऱ्याला आणखीन आपट्याची पाने एकामेकाला सेक्रेट कन्सिडर करतो की नाही त्याला? आपट्याच्या पाने त्या दिवशी ते सेक्रेट असतात, दुसऱ्या दिवशी नाही, त्याच्या आदल्या पण दिवशी नाही. काय म्हणतं माहिती आहे आपट्याच्या पाण्याला त्या दिवशी? सोनं आहे हे, सोनं घ्या, सोनं 10 ग्राम द्या बाबा मला पण कोणी, आहे की नाही? आणि ते सगळे लोक त्या दिवशी त्याला सेक्रेट म्हणतात. इंटरेस्टिंग आहे. म्हटलं डरकाईंनी हे बघितलं असतं तर डरकाईंनी म्हटलं की नाही हे तर खूप जास्त, हे तर आमचं जे आहे, आम्ही जे रिलिजनचा अभ्यास केला त्याच्यापेक्षा खूप फार इंटरेस्टिंग आहे बाबा, फार फार इंटरेस्टिंग आहे. त्या दिवसासाठी रावणाला जाळणे म्हणा, त्याच्यानंतर इवन मग दिवाळीला पण एकामेकाला स्वीट्स देतात लोक, म्हणजे फराळ आपण ज्याला म्हणून स्वीट्स आता म्हणतात. ओके, पण फराळ शब्द आहे, फराळ करायला बोलवतात एकामेकाला. मकर संक्रांत बघितलं तुम्ही काय असते? पण दॅट इज नेचरिझम ना. नेचरिझम आहे. युनिटी तर धर्म देतच आहे, अपार्ट फ्रॉम आपण डरकाईम जर सोडून दिला, पण ते नेचरिझम आहे तसं बघितलं तर. मी तुम्हाला सांगतो आपल्या कल्चरवर नेचरचा खूप जास्त इम्पॅक्ट आहे. हो का? हे नाही बघितलं. अच्छा, गुढीपाडव्याला. पण मला वाटतं की तीळ वगैरे हे कधी कन्झ्युम करतात? 14ला थंडी असते आपलं, म्हणजे मकर संक्रांतला करतात ना, बरोबर? नाही आठवत आहे, पण हे आहे सायंटिफिक, नो डाऊट अबाउट इट. ओके, पण आता कमी झालं ते. ओके, तेव्हा नव्हतं काही, आणि तेव्हा जास्त प्रोडक्शन होत असेल तिळाचं, म्हणून ते करत असतील लाडू वगैरे असं मला वाटतं. आणि गूळ मिळवत होते आधी, कारण साखर नव्हती ना. मग साखर आली तर आपण साखर टाकायला लागलो. आता आपण काय बनवतो, डायरेक्टच बनवतो, आणि एकामेकाला आता खूप कमी देणं कमी झालेलं आहे. ओके, कारण मला एक गोष्ट त्यातली माहीत आहे
जे जेव्हा आमच्या घरी फॉलो व्हायचं की लोक एकामेकाच्या तिळगुळमध्ये फॉल्ट करण्यावर जास्त विश्वास ठेवतात. बरोबर आहे की नाही? यांच्या याच्यात साखर कमी आहे, गुळ जास्त आहे, चांगले नाही झाले. हा कुठला समाज आहे? डर काय म्हणेल ये क्या है भाई. आहे रियालिटी एकामेकाच्या फराळामध्ये प्रॉब्लेम काढणे. ठीक आहे, तो विषय नाही आहे, पण लोकांना एकत्र आणणे धर्माचं कार्य असतं. लोक एकत्र कसे राहतात हेच फंक्शनलिझम एक्सप्लेन करण्याचा ट्राय करत असतो नेहमीच. डिव्हिजन ऑफ लेबरमध्ये पण तेच होतं. ठीक आहे, आता याच्यावर काही टीका झालेल्या आहेत ते आपण बघूया. आणि अजून पण पॉईंट आहे, संपलं नाही, लक्षात घ्या. अजून आपल्याकडे काही पॉईंट आहेत. हे क्लिअर आहे? ओके, आता बघा आपण काय म्हटलं. गेलं वाटतं. ठीक आहे, हां. तर टीका बघा काय याचं ॲनालिसिस केलं कसं करता येईल आपल्याला. समीक्षा म्हणा याची. ओके, मार्क्स काय म्हणतो धर्माबद्दल? बेस्ट. एवढा धर्माचं काय त्याचं स्टेटमेंट काय? रिलिजन इज ओपियम ऑफ मासेस. लोकांना कंट्रोल करणे धर्माचं कार्य असतं ॲक्च्युली. ओके, तो युनिटीला मानत नाही. तो म्हणतो की लोकांना डिवाइड करतं, लोकांना कंट्रोल करण्याचं काम असतं, म्हणून तो डरकाईमला ॲग्री करणार नाही. मार्क्सिस्ट फिलॉसॉफी. ठीक आहे, आता दुसरा व्यक्ती याच्यामध्ये, आणि मार्क्स आपण प्रत्येक वेळेस हे स्टेटमेंट रिपीटच होतं. दुसरी व्यक्ती आहे मेलेनोस्की. हा अँथ्रोपोलॉजिस्ट आहे. हा काय आहे? अँथ्रोपोलॉजिस्ट आहे. आणि मेलेनोस्कीचं काय म्हणणं आहे की मी डरकाईमसोबत ॲग्री करत नाही. तो एका गोष्टीसोबत ॲग्री करतो. कुठलं? की धर्माचं कार्य एकता, युनिटी देणे आहे. हो बाबा, मी ॲग्री करतो की धर्म एकता किंवा युनिटी देते म्हणून. पण टोटेमचं वर्शिप म्हणजे सोसायटी जी वर्शिप होते हे मी ॲक्सेप्ट करत नाही. हे ॲक्सेप्ट करत नाही. आणि त्यांनी आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितलेली आहे की डरकाईम जसा मॅक्स मुलर कधी इंडियामध्ये नाही आला तसा डरकाईम कधी ऑस्ट्रेलियाला नाही गेला. म्हणून तो काय म्हणतो, अशा थेअरीजला सहसा म्हटलं जातं आर्म चेअर थेअरी. कुठला सिद्धांत? आराम खुर्चीवर बसून मांडलेला सिद्धांत आहे हा. प्रॅक्टिकलिटी कमी आहे असं मेलेनोस्की सांगतो. मेलेनोस्की स्वतः कोण आहे? अँथ्रोपॉलॉजिस्ट आहे. आणि त्याचे ऑब्झर्वेशन आपण सोशिओलॉजीमध्ये घेतो. असं सोशिओलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजी शेवटी आपण काय म्हटलं होतं, ह्या ट्विन सिस्टर्स आहेत म्हणून. ठीक आहे, तर सिस्टर्स का म्हणतात, ब्रदर का म्हणत नाही मला माहीत नाही, पण असं आहे. ठीक आहे, मुद्दा समजला? मेलेनोस्कीने सांगितलं. त्याच्यानंतर फंक्शनलिस्ट ट्रॅडिशनमध्ये आणखी एक तिसरी व्यक्ती आली, तेव्हा तो मर्टन. आणि मर्टन काय म्हणतो, सिद्धांत म्हटल्या कुठला, आपली थेअरी कुठली? फंक्शनलिझम ना, प्रकार्यवाद. सगळ्या गोष्टी फंक्शनलच असतात, पण धर्मामध्ये काही गोष्टी डिसफंक्शनल पण होतं. काय असतात? अपकार्य करतो, निगेटिव्ह गोष्टी पण असतात धर्मामध्ये. धर्मामध्ये पण भांडण असू शकतं. ओके, ती गोष्ट कुठेतरी डरकाईम इग्नोर करत आहे. रिलिजन कॅन बी अ डिसफंक्शनल, कॅन हॅव निगेटिव्ह इम्पॅक्ट, निगेटिव्ह आस्पेक्ट. तर ती गोष्ट डरकाईम कुठेतरी इग्नोर करत आहे असं मर्टन मांडत आहे. दोन्ही लँग्वेजमध्ये लिहून घ्या, 1 by 1. मर्टन. तिथे काय असं खूप जागा नसते आपल्याकडे खूप मांडायला. ठीक आहे, म्हणजे सांगत आहे. ठीक आहे, मर्टन, अकॉर्डिंग टू मर्टन, रिलिजन कॅन ऑल्सो बी अ डिसफंक्शनल आस्पेक्ट. डिसफंक्शन प्रकार्य म्हणजे त्याच्या युनिटीसाठी कार्य करणे. ओके, फंक्शन कसे असतात? युनिटीसाठी असतात. डिसफंक्शन काय करतं? ओके, लोकांना डिवाइड करतं किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट करतं. मराठीमध्ये बघा, मर्टनच्या मते धर्माचे काही अपकार्यही असू शकतात.
मेलिनोस्कीने काय ॲक्सेप्ट केलं की धर्मामुळे एकता येऊ शकते, ठीक आहे, पण काय ॲक्सेप्ट करत नाही तो की टोटमचा ॲक्च्युली म्हणजे वर्शिप म्हणजे समाजाचं वर्शिप होतं, ॲग्री करत नाही. मग वेगवेगळ्या लोकांनी आणखीन केलं आहे, मर्टन झाला पॉईंट. काही लोकांनी म्हटलं की प्रत्येक गोष्ट तुम्ही सेक्रेट प्रोफेनमध्ये डिवाईड नाही करू शकत, ते जनरल सांगत आहे मी तुम्हाला, लिहावं लागेल तिथे नोट्समध्ये असेल. काही लोकांचं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्ट सेक्रेट या प्रोफेनमध्ये डिवाईड नाही होऊ शकत. ओके, काही गोष्टी कशा असतात याचे पर्याय असतात, त्याला ते काय म्हणतात माहीत आहे का, मंडेन असं म्हणतात. सहसा आपल्या इकडे लोक याला मुंडेन म्हणतात, पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन मंडेन आहे, मंडेन. ओके, म्हणजे ते सेक्रेट प्रोफेनच्या डेफिनेशनमध्ये येणार नाही, आणि ते पण रिलिजनमध्ये असतातच. ओके, रिलिजनमध्ये अशा पण गोष्टी असतात ज्याला आपण मंडेन म्हणू शकतो. ठीक आहे, तर अशी एक समीक्षा तुम्हाला द्यावी लागेल. हा असा मुद्दा त्यांनी सिलेबसचा पॉईंट सांगितलेला आहे. पण एकदा UPSCने काय केलं, मग UPSCला माहीत झालं की तुम्ही हे सगळं पाठ करून आलेलं आहे म्हणून UPSCने काय केलं, तुमच्याकडे पाठ केली. आणि UPSCने काय म्हटलं, इंडियन सोसायटी अँड रिलिजनमध्ये डर्कहाइमची थेअरी कशी अप्लिकेबल आहे, सिग्निफिकंट आहे, समजून सांगा आम्हाला, असा प्रश्न विचारला. काय म्हटलं, सगळं पाठ करून गेलं तर UPSC वेगळा प्रश्न विचारतो, आणि तेच चालू आहे UPSCला. MPSCच नाही सांगू शकत मी, MPSC काय करेल सांगता येत नाही, पण मोस्टली जाईल माणुसकीने सुरुवातीला तरी 2-3 वर्ष. ठीक आहे, तर आपल्याला थोडंसं चर्चा करायला बरं आहे. काही गोष्टीत मी आधी पण सांगितल्या, पण तुम्हाला 10 मार्कासाठी, 20 मार्कासाठी, 10 मार्कासाठी, 150 वर्डसाठी असा येऊ शकतो. तर सेक्रेट प्रोफेन फॉलो होतं का आपल्या इकडे, पवित्र अपवित्र फॉलो होतं का, कसं सांगा, एक्झाम्पल द्या मला. तिन्ही गोष्टी आल्या पाहिजे, पेपरला कसं युनाईट करतं आणि टोटेमिझम आहे का. ओके, पहिले पण सेक्रेट प्रोफेन इंडियन रिलिजनमध्ये, इंडियन सोसायटीमध्ये आहे का. डर्कहाइमच्या ॲनालिसिसमध्ये फक्त काहीच वस्तू हे सेक्रेट असू शकतात, पण इंडियामध्ये प्लेसेस सेक्रेट असतात पूर्ण. मंदिरात तुम्ही चप्पल पण घालू जाऊ शकत नाही, अपवित्र होऊन जाईल मंदिर. अजून काय असतं सेक्रेट मला सांगा. आणि मी जर भेटलो डर्कहाइमला सांगेल, अरे प्रोफेन वस्तू पण मंडेन वस्तू ॲक्च्युली ही जर देवासमोर ठेवली तर आमच्या इकडे काय होऊन जाते, ते सेक्रेट होऊन जाते. कसं सांगा आता तुम्ही मला. पवित्र अपवित्र दोन्ही, पण पवित्र जास्त माहीत असतं आपलं. हां, कसं सांगा ना, काही पण सांगा. पवित्र अपवित्राचा कॉन्सेप्ट होतो की नाही आपला, एवढंच सांगायचं आपल्याला. 50 शब्द 50 शब्द 50 शब्द, किंवा मोर ऑरलेस जे काय अवेलेबल असेल तसं सांगायचं. काय बोलता तुम्ही, ये कब हुआ, म्हणजे जेव्हा ब्राह्मण त्यांना म्हणजे अगोदरच्या ह्याच्यामध्ये एकदम नाही शूद्रांना प्रवेश नव्हता. नाही, असं नाही आहे. नाही, मी तुम्हाला सांगतो, तसं सोशिओलॉजीचा क्लास आहे ना, शूद्रांना प्रवेश होताच. प्रवेश हा अतिशूद्रांना नव्हता. ठीक आहे, मग आपल्या याच्यात चुकीचं ठरतं ते. बाहेर तुम्ही बोलाल कॉमन सेन्स अप्रोचने सोसायटीमध्ये, ते बरोबर आहे, पण तुम्ही आज जर डीपमध्ये, तर शूद्रांना नेहमीच प्रवेश होता. जे शूद्र काय असतात, ते वर्णव्यवस्थेचा भाग आहेत. सवर्ण अवर्ण आहे असा. ठीक आहे, मी आधी पण क्लिअर केलं आहे एका सेशनला. जे वर्ण नाही त्यांना अवर्ण असं म्हणतात, वर्ण नाही असा, तर त्यांना प्रवेश नव्हता. माझं पुन्हा असं म्हणणं आहे की कधी त्या व्यवस्थेचा भागच नव्हते तर मंदिरात प्रवेश कसा असेल. ओके, ठीक आहे, मुद्दा समजत आहे. ठीक आहे, चालेल. पण सिम्पल सिक्रेट प्रोफेन, खूप गोष्टी आहेत तुम्ही लक्षात नाही घेत आहे. आता जे देवांच्या पादुका वगैरे असतात त्यांची पूजा करतात. हो हो हो, पादुका शब्द आपल्या इकडे, त्याची पण पूजा होते. ते सेक्रेट आहे खूप जास्त आहे ना. पादुका एक कॅन बी एक्झाम्पल. चपला बाहेर काढून जातो तिथे त्यांच्या त्याची पूजा, पण तुमचं नाही होऊ शकत कारण तुम्ही कुठून येता ना. बरोबर आहे ते पण ॲक्च्युली. अजून हां, आणि ते एक कारण काय आहे माहिती आहे का आणखीन, म्हणजे थोडंसं आहे सोशिओलॉजिकल याच्यामध्ये पण. आत्ता तुमची चप्पल कशाची बनलेली आहे? आपण रेग्युलरची चप्पल वापरतो, चमड्याची वापरतो. माझा आत्ता आहे शू, हे पण सिंथेटिक लेदर आहे ॲक्च्युली. आपल्याला चामडं परवडत नाही. पण आधीच्या काळामध्ये सगळे चपला या चांबड्याच्याच असायचे. ते ॲनिमलपासून डिराईव्ह केलं आहे म्हणून ते तिथे अलाउड नसायचं. सिम्पल. ओके, आणि आणखीन सांगतो तुम्हाला, खूप म्हणजे काळापर्यंत खूपच कमी लोक चप्पल वापरायची. प्रत्येकाला माहीत आहे का ते अफोर्ड नव्हतं होत. ही रियालिटी आहे आपल्या समाजाची.
आता अफोर्ड होऊ शकतं. कॅपिटलिझममुळे अलाउ होतं, कारण मास प्रोडक्शन होतं, किंमत कमी होते. ठीक आहे, ओके. तर एक पादुका हा एक विषय आहे, जो खूप आहे. मी तुम्हाला सांगतो, सेक्रेट प्रोपेनमध्ये आपण गेलो तर एवढा आहे, थांब 1 तास घ्यावं लागेल, पण तुम्ही विचार नाही करताय. शेवटी काय अभ्यास काय आहे? हां, झाडं. अरे तुळशीचं झाड, अगरबत्ती. अगरबत्ती जळाल्यानंतर काय पडते खाली? राख. सेक्रेट आहे. एक लड्डू बनवला तुपाचा, देवासमोर ठेवून, त्याला सेक्रेट आहे, प्रसाद. पहिले लड्डू आहे, नंतर तो प्रसाद आहे. बघा ना किती सेक्रेट गोष्टी आपल्या इकडे आहे की नाही. नारळ ठेवलं मी तिथे, कारण जेव्हा प्रसाद नसेल तेव्हा नारळच असेल. बरोबर आहे ना. खोबरं. काही जणांना अपवित्र पण मानलं जातं. कुठलं झाड आहे अपवित्र तसं? काय म्हणतात त्याला, नाव नाही आठवत मला. त्याला असे फळं येतात. काय त्याला आता नावच माहित नाही तर फळ कसं इमॅजिन करू मी? आपण इंटरनेटने कनेक्ट पण नाही. हडळ वगैरे बसते असं काहीतरी म्हणतात. अच्छा, असं पण म्हणतात का? ओके, चालेल. त्यासाठी अपवित्र. आहे की नाही. पण हे काय काय म्हटलं मी, प्रसाद झाला, अगरबत्ती झाली, भस्म झाली, कोकोनट झालं, हे सगळे काय झाले? सेक्रेट गोष्टी झाल्या. एखादी ॲनिमल डेरिव्हेशन काही असेल तर ते अपवित्र असतं. देवाला नैवेद्य. ओके. कुठे कुठे अशा काही प्रथा आहे आपल्याकडे की देवाला ते काय करतात, बळी पण द्यावा लागतो. नरबळी आता कमी झालं, पण ॲनिमल बळी द्यावा लागायचा. हे वेगवेगळ्या म्हटलं, डरकाई मला पागल झाला असता, कारण त्यांचा देव कोणता प्रसाद देत आहे मला सांगा तुम्ही. युरोपमधले कुठला देव एवढं काही करावं लागत होतं मला सांगा. इकडचे देव बघा किती फॅन्सी आहेत. मुद्दा क्लिअर आहे. हे तर झालं पर्टिक्युलरली. तुम्ही एक्झाम्पल कशाच दिले? हिंदुइझमचे. दारू पण द्यावी लागते. दारू पण द्यावी लागते कुठे कुठे. बरोबर आहे ना. ओके, असं. आता हे झालं मोस्टली हिंदुइझम आपण डिस्कस केला, पण तुम्ही सोशिओलॉजीमध्ये सगळे धर्म आहे तुम्हाला. इंडियामध्ये अजून पण काही बाकी धर्म असतील तर काय काय ते सेक्रेट मानतात. कुठल्या, अरे तुम्ही कुठल्या पण एक दगडाला घ्या आणि त्याच्यावर शेंदूर फासून द्या, बनला देव. बघा, सेक्रेट झाला तो आता. ओके. एक खूपच कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे इंडियामध्ये सध्या रिगार्डिंग सेक्रेट थिंग, सेक्रेट ॲनिमल. गाय. गाय जे आहे ती सेक्रेट कशी बनली याचं पूर्ण ॲनालिसिस अवेलेबल आहे आपल्या इकडे. आणि त्या ॲनालिसिसमध्ये कोणाचं नाव आलं माहिती आहे का? इमाईल डर्कहाइमचं. की इमाईल डर्कहाइमनी कशी थेअरी मांडली, ती कशी अप्लिकेबल झाली इंडियन हिस्ट्रीमध्ये, आणि गायला सेक्रेट बनवण्यात आलं. गाय सेक्रेट ॲनिमल आहे यार शेवटी. रिस्पेक्ट कुठला पण असेल ते ठीक आहे, मला मान्य आहे. पण गोमूत्र इज सेक्रेट. गायीचं शेण सेक्रेट. एखादी गोष्ट अपवित्र असेल तर तुम्ही त्यांनी ते सेक्रेट करू शकता. गायीच्या शेणात एवढी पावर आहे. आणि एक पंचगव नावाची गोष्ट आली, मग त्याच्यामध्ये गायीपासून मिळवलेले डेराईपासून 5 गोष्टी असतात, त्याला पंचगव म्हणतात. मधात लोकांनी प्रचार केला की जर तुम्ही पंचगव वापरलं तुम्हाला कोरोना होणार नाही. एका BJPच्या MLAनी प्रचार केला की तुम्ही जर माती जे आहे म्हणजे काय म्हणतात त्याला, चिखल, यांनी जर तुम्ही शरीराला तर कोरोना होणार नाही. शेवटी तो कोरोनाने मेला, ते वेगळी गोष्ट आहे की नाही. आहे ॲनालिसिस. डरकाईम तर खुश झाला असतं गाईला पाहून की माझा अभ्यास कुठेतरी कमी पडत आहे असं त्यांनी सांगितलं असतं. सर, कलर कसे असतात? कलरला म्हणजे आपल्या प्रत्येक धर्माचं वेगवेगळं कलर आहे. हो, सेक्रेट मानण्यात. एक प्रत्येक धर्म आपापल्या कलरला सेक्रेट मानतो. कलर तर कलर होता आहे मेरे भाई. ग्रीन भगवा आपला एक एक्झाम्पल आहे. सो हे मोस्टली आता हिंदुइझम तर झालंच, आपण केलं. पण असं लिहिता आलं पाहिजे पेपरमध्ये त्यातल्या काही गोष्टी, तेव्हा तो आपण शिकलो असं म्हणतो आपण त्याला. ओके. अजून दुसरे इस्लाममध्ये काय काय म्हणतात ते असं काही सेक्रेट प्रोफेन आहे. चादर एक आहे त्यांच्यामध्ये. ॲक्च्युली 786 नंबरला खूप पवित्र म्हणतात असं माहीत नाही. ओके. 786 ते मूवीमध्ये आधी दिसायचं, आता मला इतक्यात नाही दिसत आहे. कदाचित मानणं बंद केलं लोकांनी असं वाटतं मला एखादी. हां, हो. आता हिंदुइझममध्ये काय ते थोडं मीठ डिराईव्ड पदार्थाला सेक्रेट मानत नाही, पण इस्लाममध्ये अशी काही गोष्ट नाही आहे जवळपास. तर ते अग्नी, फायर वर्शिपर असतो आपले. फायर वर्शिप आहे आपल्या, म्हणजे फायर वर्शिपर वेगळ्या प्रकारचा धर्माचा आहे, पण इंडियन रिलिजनमध्ये पण फायर वर्शिप आहे. कॅन्डल्स आहे. होली वॉटर, सगळ्यात गोष्टीमध्ये होली वॉटर सगळ्याच रिलिजनमध्ये आहे. हिंदुइझममध्ये पण आहे. गंगेचं पाण्याचं एक्झाम्पल बघा ॲक्च्युली. ठीक आहे.
ख्रिश्चनिटीमध्ये पण असतं होली वॉटर. ते होली वॉटर घ्यायचं आणि वेम्पायरला पण मारता येतं ॲक्च्युली. ओके. आणि इस्लाममध्ये पण होली वॉटरचा कॉन्सेप्ट आहे. ओम आहे. ओम हे ॲक्च्युली स्वस्तिक झालं, हे पण स्वस्तिक झालं, ओम झालं, हे सगळं ॲक्च्युली हिंदुइझममध्ये सिक्रेट आहे. इस्लाममध्ये हे काही गोष्टी होत्या. ताबीज असतं इस्लाममध्ये, इथे बांधावं लागतं ते. ओके. तर काय म्हणते बाबा, ते काय असतात त्यांच्या ह्याच्यातले जे भूत प्रेत असतात ते येत नाही. ओके. आणि हे जे असतात तावीज ते इस्लामिक लोकांना इस्लामिक भूतापासून प्रोटेक्ट करतात. हिंदूंचे हे मंत्र हिंदूंना हिंदू भूतांपासून प्रोटेक्ट करतात. वडाच पवित्र मानतात. पीपल ट्री, पिंपळाच्या झाडाचं पर्टिक्युलर जर तुम्ही बघितलं पवित्रता, मग बुद्धिझममध्ये. मग बुद्धिझममध्ये वेगवेगळे चिन्ह असतात. मग काय म्हणतात, एक पीपल ट्री आहे मला माहीत, बोधिवृक्ष म्हणतात ॲक्च्युली. ओके. अजून काय बुद्धिझममध्ये येऊ शकतं? ऑक्स, बुद्धिझममध्ये पण आहे ऑक्स. ऑक्स आहे. बुद्धांच्या अस्थींना ते पवित्र मानतात ॲक्च्युली. तर ते अस्थी जिथे ठेवून असतात, म्हणजे तुम्ही 3 गोष्टी ऐकल्या असेल बुद्धिझममध्ये. एक असतं विहार, बरोबर आहे. अजून काय असतं? चैत्य. आणि आणखीन काय असतं तिसरं? स्तूप. ओके. तर मला वाटते की चैत्य कुठे असतं माहिती आहे का, की विहार म्हणजे भिक्षू राहू शकतात. ओके. चैत्यामध्ये बुद्धाच्या अस्थी असतात ॲक्च्युली, असा बिलीफ आहे, म्हणून त्याला पवित्र मानण्यात येतं. मुद्दा समजत आहे? तर ते पवित्र अपवित्रचे कॉन्सेप्ट आहेत आपल्याकडे. ॲनिमल पण म्हणजे असतात असे पूर्ण होल ॲनिमलला पवित्र मानस. बुद्धिझम हिंदुइझम दोन्ही ह्याच्यात ती पवित्र, म्हणजे बुद्धिझममध्ये जास्त त्याला यायला हे दिलेलं आहे. काय? हो हो, अपवित्र. त्याच्यात ते मग कॉन्सेप्ट त्यांचा, त्यांचा जो कॉन्सेप्ट आहे पवित्र आणि अपवित्रचा सिम्पल त्यांनी काय केलेला आहे, दिस इज हलाल, दिस इज हराम, प्रोहिबिटेड, याच्यापासून दूर राहा आणि याला फॉलो करा. त्या वस्तू जर तुम्ही घेतल्या तर मग तो पवित्र अपवित्रचाच कॉन्सेप्ट आहे, बाकी काहीच नाही. ओके. आहे ना रिलिजनमध्ये या गोष्टी, आहे की नाही? सगळ्याच रिलिजनमध्ये जवळपास आहे. सिखिझम होली वॉटरचा कॉन्सेप्ट आहे. सिखिझममध्ये पण होली वॉटरचा कॉन्सेप्ट आहे आणि ते 5K फॉलो करतात. ते त्यांच्यासाठी मग पवित्र झाले. होळीमध्ये काय असतं, कसं होळी, आपण होळी इथे घेऊ शकतो ना, युनायटिंग पीपल, आहे की नाही? सेक्रेट प्रोफेन क्लिअर आहे का? हिंदू रिलिजन लिहू शकता स्वतः एक्झाम्पल. ओके. मुद्दा क्लिअर आहे. आता मला सांगा, हे आता याच्यानंतर आठवलं तर तुमच्यासाठी चांगलं आहे. मला सांगा आता की युनायटिंग पीपल कसं. एक एक्झाम्पल घेतलं आपण, रावण. कलेक्टिव्ह कॉन्शियसला रिमाइंडर की कोण जिंकतं, नेहमी सत्यच जिंकतं आणि विल हारतं, संपला इश्यू. होळी, लोक एकत्र येतात की नाही? होळी कसं काय करतात लोक? पूजा कशाची करतात पण लोक? होळीची पूजा. अग्नी नाही, होळीची पूजा करतात. अग्नी फॉर्म आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता तुम्ही जर थोडंसं विचार केला अँथ्रोपॉलॉजिकली किंवा असं एक कल्चरली, तर माहिती आहे का कधीचा पिरियड असतो सहसा, हा कुठला महिना येतो? मार्च. माझं म्हणणं बरं, बहुतेक नाही, नोव्हेंबर तर येत नाही एवढं नक्की आहे, मार्च येतो. मग ते आता माझं म्हणजे तुम्हाला सांगतो, कॅलेंडर बघितलं कधी येतो, फेब्रुवारी एंड पण जाऊ शकतो आणि एप्रिलचा फर्स्ट वीक पण येऊ शकतो, पण तोच पिरियड आहे. हा पिरियड कसा आहे मित्रांनो, लक्षात घ्या की शेतीचे कामं सगळे झालेले आहेत आणि काय असतं आपल्या इकडे पद्धत की आता जे सगळे म्हणजे त्याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत ते जाळून टाकावे लागतात तुम्हाला. लोक काय करणार, ते सगळं जमा करणार, त्याच्यातलं तुमची मशागत झालेली आहे, कापणी पण झालेली आहे, तर बाकी जे राहून गेलेलं आहे कापणी झाल्यानंतर त्याला काय करायचं, आता जाळायचं. आपले सगळे सण हे कशावर डिपेंडेंट आहे माहीत आहे का? हे ॲग्रिकल्चरवरच डिपेंडेंट आहे. ॲग्रिरियन सोसायटी आहे. हो, वापरतात ना, खत म्हणून वापरता येते. पण तुम्ही तिथेच जाळलं तिथेच खत मिळून जाते, अशी पद्धत आहे आपल्या इकडे. फक्त हे रिलिजियस फॉर्ममध्ये आलं, स्टोरीज आल्या मग वेगवेगळ्या. मुद्दा क्लिअर आहे? लोक एकत्र येतात का? हो सर.
तर जे काही लोक एकत्र येतात, वर्शिप करतात, वर्शिप हा म्हणजे प्रार्थना मंदिरं असू शकतात, प्रार्थनागृह म्हणू आपण त्याला, मंदिर म्हटलं तर पुन्हा हिंदुइझमच येतो. ओके, तर युनाइट करतो बाबा पीपल. होळीच्या वेळेस एकत्र येतात पण ते ओरडतात, ते का बरं? ते नाही माहीत, कारण तो प्रकार मी कमी बघितलेला आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आता हे सगळं बघितलं मी 10-12 दिवस घरीच बंद होतो. आता सहन नाही होत सगळ्या गोष्टी बघून. लोक का ओरडतात, शिव्या पण देतात नाही एकमेकाला. ते आहे, आता काही गोष्टी निर्माण केलेल्या आहे. मारबत असतं नागपूरला, मारबत ऐकलं आहे तुम्ही कधी? मारबतचा व्हिडिओ बघा तुम्ही. ते मारबत का एक म्हणजे जुनी देवी आहे. आणि मग आता ते काय एक्झॅक्टली आत मी पण नाही बघितलं, पण मारबत हे नागपूरलाच बघितलं आहे मी. आणि शिव्या देण्याचा प्रकार मला वाटतं सगळीकडे आहे. तर ते मारबत काढतात आणि मग एकामेकाला शिव्या पण देतात. तेव्हा जे प्रॉब्लेम असतात सध्या सामाजिक वगैरे, त्याला पण जा म्हणतात ॲक्च्युली, असं असतं. आणि सर ते ओरडताना पण पाणी टाकत टाकत ओरडतं, असं नाही ओरडत. अच्छा, ओके, हे नाही बघितलं, हे नाही बघितलं. आणि प्रत्येक ठिकाणी मी जी होळी मोस्टली बघितली ती आमची विदर्भाचीच होळी बघितलेली आहे. पण इथे एक्झॅक्टली काय काय प्रकार होतात वेगवेगळे, इवन मी ते बघितलं आहे की मग हे होळीलाच होतं की नाही ते पण लक्षात येत नाही माझ्या. पण होळीमध्ये काही गोष्टी टाकतात मातीने बनवलेल्या, होतं का तुमच्या इकडे हे पण? आणि दुसऱ्या दिवशी काढून घेतात ते. नारळ टाकतात. नारळ टाकतात, ओके. जे पूजेचं सगळं साहित्य आहे ते टाकलं जातं. आपल्याकडे पुरणपोळी पण टाकतात, ओके, ठीक आहे. पण आमच्या इकडे मला वाटतं की मातीच्या वस्तू बनवलेल्या असतात, चकत्या वगैरे, आणि त्याची माळ पण बनवतात आणि ते टाकतात ॲक्च्युली. दुसऱ्या दिवशी ते काढून घ्यावं लागतं, ते माती स्ट्रॉंग होऊन जाते नंतर. ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं आहे, शिव्या देण्याचा प्रकार आहे. पण मी म्हणजे त्या भागामध्ये सिटीमध्ये राहत असल्यामुळे थोडं शिव्या देण्याचा प्रकार कमी होता. हो हो हो, पवित्र मान, राग तर पवित्र मान आपण पहिलेच घेतला आहे टॉपिक. आणि काय म्हणते बाबा त्याला, मग मी जेव्हा माझ्या म्हणजे खेड्यावर गेलो तेव्हा तिथं शिव्या देण्याचा प्रकार ऐकला ॲक्च्युली. त्याचं नाव घ्या, त्याला शिव्या द्या वगैरे. आता ते तर असतात काही गोष्टी, आता त्याला एवढं डरकाईम काय करू नाही शकत. युनाईट करतं पीपलला. टोटेमिझम फॉलो होतं का? टोटम म्हणजे काय लक्षात आलं? एक ॲनिमल, फ्लावर, फ्रूट, फ्लावर, अजून काय असेल याची पूजा होणे, ओके, ते सिम्बल असणे म्हणजे टोटेम असतं. टोटेम असतं का आपल्या इकडे? ट्रायबलमध्ये आज पण टोटेम आहेच आपल्या इकडे, तसं द्यावं लागेल आपल्याला. आणि हे टोटेम कधी पुढे जाऊन देव पण झाले असतील, होऊ शकतं असं, पॉसिबल आहे इव्हॉल्युशन जर बघितलं त्याचं. तर अशा प्रकारे एक 10 मार्काला प्रश्न येऊ शकतो. हा मनाने लिहिण्यापेक्षा जर प्रिपरेशन असेल तर बेटर असतं कधी पण. अशा प्रकारे डरकाईम संपला. आपल्याला वेबर सुरू करायचं उद्या. आणखीन एक पॉईंट आहे युनायटिंग पीपलमध्ये. आपल्या इकडे पर्यटन पण कसं असतं, धार्मिक असतं, आहे की नाही? जर तुम्ही सिम्पल कुंभमेळा म्हटलं, काही कुंभमेळ्याच्या ठिकाणी कुठे आहे? नॉर्दर्न इंडियामध्ये, गंगेवरच आहेत. आणि एक पॉईंट आपला कुठे आहे? महाराष्ट्रात आहे. म्हणजे साऊथचा माणूस कुठे जाईल तसं बघितलं तर तुम्ही साऊथचे जरी असाल, तामिळनाडूचे, पण तुम्हाला गंगेच्या ठिकाणी पण जावं लागेल आणि महाराष्ट्रात पण यावं लागेल. महाराष्ट्राचा माणूस कुठे जाईल तर नॉर्थला जाईल. तर असं पर्यटन जे पहिलेपासून आहे जास्त रिलिजियस आहे. 12 तुम्ही जे काय म्हणतात शक्तिपीठ जरी म्हटलं तर ते इंडियाच्या सगळ्या भागामध्ये मिळेल तुम्हाला, उत्तराखंडपासून 4 धाम पण. अशा प्रकारे इवन महाराष्ट्राची युनिटी जरी म्हटलं तर मग अष्टविनायक मिळतील तुम्हाला. तर शेवटी हे जे पर्यटन आहे, धार्मिक पर्यटन, याने पण काय होते, एकी निर्माण होते ॲक्च्युली. तर ते आहे, तसा पॉईंट पण आहे सोशिओलॉजीमध्ये ऑलरेडी.